आग्नेय ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या त्या ठिकाणी माझा अनुभव असा आहे की मेजर ॲक्सिडेंट्स जे घडतात घरी वगैरे, आग्नेयमध्ये पाणी जर आलं तर त्या ठिकाणी 100% हे घडतं. दुसरं, घरच्या स्त्रीची प्रकृती कधीही ठीक राहत नाही. हे वास्तू आणि भवन यात काय फरक आहे का? ज्यावेळेला आपण एखादा नवीन प्लॉट घेतो आणि प्लॉटच्या भोवती ज्यावेळेला आपण चारी बाजूने कंपाऊंड टाकतो त्यावेळेला ते वास्तू जाईल आणि ज्या वेळेला त्या प्लॉटवरती आपण एखादी इमारत उभी करतो त्याला म्हणायचं वास्तुभवन. उत्तर दिशेला कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी नसाव्यात? उत्तरेतून तुम्हाला प्रचंड अपॉर्च्युनिटीज मिळतात. दुसरी गोष्ट, तुमच्या घरातलं पैशाचं चलनवलन कसं आहे, चलनवलन कसं आहे हे उत्तर दिशेतून आपल्याला समजतं. काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत पूर्वेला? ब्लू येलो कलर मारायचा नाही अच्छा. सगळ्यात आधी, पहिला तो तिथून काढून टाकायचा. पूर्वेला शक्यतो करून ग्रीन कलर वापरा, जास्त तुम्हाला लाभ होतील. दक्षिण दिशेला काय असावं आणि काय असू नये? दक्षिण दिशा जी आहे ही दिशा जी आहे ती अधिकाराची दिशा आहे. दक्षिण दिशेविषयी बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की ते यमाची दिशा आहे, परत ते त्या दिशेचा प्लॉट चालत नाही किंवा घरी प्रॉब्लेम चालू होतात. वायव्य दिशेला काय असावे आणि असू नये? वायव्य दिशेला पाण्याचा जास्त साठा असू नये, अच्छा. सगळ्यात महत्त्वाचा. छोटी छोटी झाडं असतात ते अजिबात नको त्या भागात. आणि काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत किचनमध्ये? भांडी खरकटी अजिबात ठेवायची नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय. सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या किचनमध्ये मांडी घालून तुम्ही जेवलं पाहिजे. आणि बेडरूममध्ये काय गोष्टी अवॉइड कराव्यात? दक्षिण दिशेवर आरसा आणू नाही, दक्षिण पश्चिम दिशेवर आरसा आणायचा नाही. नमस्कार, मी अवधूत कदम पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीच आपण तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला नवीन नवीन गोष्टींचं आकलन करून द्यायला किंवा माहिती करून द्यायला आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलवत असतो. तसंच आजही आपण एका विषयातील तज्ज्ञाला बोलवले आहे आणि तो विषय म्हणजे वास्तू. बरोबर आहे. तर वास्तू म्हणजे काय? आपला आत्मा ज्या शरीरात राहतो त्या आत्म्यासाठी हे शरीर म्हणजे एक वास्तू आहे. तसंच हे शरीर जिथं राहतं ते म्हणजे आपलं घर, ती एक वास्तू असते. तर या वेगवेगळ्या वास्तूंबद्दल, म्हणजे शरीर असू दे किंवा ती वास्तू असू दे, या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत आणि एकमेकावरती प्रभाव करतात हे तुम्ही ऐकलंच असेल. पण यामध्ये आणखी डीपली आपल्याला कसं ज्ञान घेता येईल तेच पाहण्यासाठी किंवा तेच ऐकून घेण्यासाठी आपण आजच्या तज्ज्ञांना इथं बोलवलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे अभिजित घागरे सर. अभिजित सर, या बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर, आता तुम्ही वास्तूमधले खूप तज्ज्ञ आहात. गेल्या बऱ्याच वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय. पण वास्तुशास्त्र हे बऱ्याच लोकांना, प्रेक्षकांना आपल्या माहीत असेलच. पण ज्यांना हे माहीत नाही की वास्तुशास्त्र म्हणजे काय किंवा वास्तुशास्त्राचा बेस काय आहे, तर कुठेतरी मला वाटतं की आपण या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करावी की वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर सगळ्यात मोठा विषय असा की आपण थोडं ह्याच्या उत्पत्तीकडे जाऊया. म्हणजे वास्तुशास्त्र कसं निर्माण झालं किंवा काय. आता याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, पौराणिक कथेत वगैरे आपल्याला सापडतात. तर आपल्या सृष्टीची ज्यावेळेला निर्मिती झाली त्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करण्यासाठी एका देवतेची नेमणूक केली. त्या देवतेला विश्वकर्मा असे म्हणतो आपण, की ज्या विश्वकर्म्याने ही सृष्टी निर्माण केली. तर ते थोडक्यात आपण त्यांना त्यावेळची ते इंजिनियरच असं आपण थोडक्यात त्यांना म्हणतो. तर त्यांनी जी सृष्टी निर्माण केली ही सृष्टी ही पृथ्वीवरती जे जीव राहणार आहेत किंवा आपण जे राहणार आहेत, आपले कोणत्या पद्धतीने प्रगती होईल किंवा आपल्याला ते कसं फायदेशीर ठरेल, म्हणजे देवलोकात सुद्धा आणि या पृथ्वी तलावरती कसं फायद्याचं होईल ह्या हिशोबाने त्यांनी ती एक शास्त्र मांडलं. तर त्याला आपण वास्तुशास्त्र असं थोडक्यात म्हणूया. याचा सगळा उल्लेख आपल्याला मत्स्यपुराणात वगैरे सापडतो की त्यांनी ते कसं त्याची कशी वर्णनं केल्यात किंवा काय हे. तसं त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण वेदामध्ये जर बघितलं तर अथर्ववेदात सुद्धा ह्याचा बराचसा असा उल्लेख आहे अथर्ववेदामध्ये. आणि अथर्ववेदाचा उपवेद म्हणून वास्तुशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. अच्छा.
हा. म्हणजे वास्तुशास्त्राला एक प्रकारचा वेद म्हणून मान्यता आहे. हो हो हो, वास्तुशास्त्रावरती बरेच ग्रंथ लिहिलेले आहेत, अच्छा. त्याच्यात तुम्हाला हे सगळं सापडेल. अच्छा. मग याचं जे तंत्रशुद्ध शिक्षण आहे, म्हणजे आता इतर शास्त्रात तुम्ही म्हणता की हे सायन्स आहे किंवा एक इंजिनियर, तसं ह्या इंजिनिअरिंगचं किंवा ह्या शास्त्राचं एक शास्त्रशुद्ध असं अभ्यासक्रम असतो का? किंवा की फक्त असं पुराणातनं कोणीतरी सांगत आलंय म्हणून ते केलं जातं, की असं काय आहे? असं नाही आहे. ह्याचं शिक्षण तुम्हाला भेटतं. बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आहेत बाहेर तुम्हाला शिकवणाऱ्या, सांगणारे आहेत. बरेच दिग्गज लोकं ह्यात होऊन गेलेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हे करू शकता. पण इन्स्टिट्यूटमधून प्रॉपर शिक्षण घेतलेली फार चांगली आज वास्तुतज्ञ म्हणून काम करतायत. म्हणजे ह्याचं शिक्षण तुम्हाला शास्त्रशुद्ध मिळतं. दुसरी गोष्ट कसं आहे, की पारंपरिक बेसिक वास्तुशास्त्र जे आपण म्हणतो, हे तुम्हाला ग्रंथातून ह्याच्यातून सापडतं. पण आत्ताच्या युगात जर बघायला गेला, तर वास्तुशास्त्र बेसिक ही कन्सेप्ट राहिलेली नाही आहे. अच्छा. आता ही फार मोठ्या प्रमाणात विस्तृत झालेली आहे. त्यामुळं आता एखाद्याने जर वास्तुतज्ञ व्हायचं असेल किंवा बाबा वास्तूमध्ये इंटरेस्ट आहे आणि मला काम करायचं असेल, तर त्यानं 100% त्या लोकांनी की शास्त्रशुद्ध शिक्षण ज्या ठिकाणी शिकवलं जातं, तिथून हे घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे आधुनिक शिक्षण आता जे चालू आहे त्यामध्ये. थोडक्यात तुम्ही असं कुठलं शिक्षण घेतलंय का सर? हां, माझं ॲडव्हान्स वास्तू झालेलं आहे. त्याच्यानुसारच आपण सगळ्या वास्तूंचं परीक्षण आपण करतो. पारंपरिक सुद्धा माझं झालेलं आहे आणि ॲडव्हान्स सुद्धा झालेलं आहे. दोन्ही शिक्षण आणि झालेलं त्याच्याच आहे माझं. जोडीला काय अशी पूरक काही शिक्षण असतात का त्याला? त्याच्या जोडीला न्यूमरोलॉजी आहे, ती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पायरा वास्तू म्हणून एक आहे, अच्छा. ते सुद्धा तुम्ही करू शकता. परत त्याच्यानंतर तुम्ही डाउजिंग आहे, तेच तुम्ही शिकू शकता. रेकी आहे, रेकी. म्हणजे ह्या वास्तूला पूरक अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही अभ्यासला, चांगला स्टडी केला, तर याचा फायदा तुम्हाला चांगला होऊ शकतो. बरोबर आहे. सर आता तुम्ही सांगितलं की शास्त्रशुद्ध सगळं शिक्षण असतं. आधुनिकही त्याच्यामध्ये आता शिक्षणाच्या बऱ्याच पद्धती आलेल्या आहेत. कारण का पुराणातल्या गोष्टी वेगळ्या होत्या, पुराणातल्या वास्तू वेगळ्या होत्या. पूर्वी वाडा पद्धती होती किंवा जमिनीवरती घरं, बंगले वगैरे बांधले जायचे. पण आजकाल फ्लॅट सिस्टीम आलेली आहे. जिथं बांधकाम आपल्या हातात नसतं किंवा कशा पद्धतीने की आपल्या आता मुंबईत तर म्हणजे मुंबईच्या ठिकाणी तर बऱ्याच लॉटरी पद्धतीने घरं मिळतात. बरोबर. तिथं जे नशिबात मिळेल ते घर आपण घ्यायला लागतं आणि तिथं जाऊन राहावं लागतं. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी मिळेल त्या घरात मुळात घर मिळणं हे खूप गरजेचं असतं. महत्त्वाची गोष्ट. महत्त्वाची गोष्ट असते. अशा वेळी प्रत्येक वेळी ते वास्तुशास्त्राच्या हिशोबाने ते घर असेलच असं नाही. तर अशा वेळी एक बेसिक सुरुवात वास्तुशास्त्राची कशातून करावी? म्हणजे घर घेताना किंवा फ्लॅट घेताना जरी नशिबानं म्हणजे मुळात एक 2 प्रकार असू शकतात त्यामध्ये. एक घर स्वतःच्या मर्जीनं घेतो तेव्हा, की दिशा बघून वगैरे, आणि दुसरं असतं की जे नशिबाला मिळेल ते पटकन आपल्या बजेटनुसार वगैरे घेणं. तर अशा वेळी दोन्ही प्रकारावेळी कशा पद्धतीनं अवेअर असावं लागतं खरेदी करणाऱ्यानं किंवा ज्याला वास्तू घ्यायची आहे त्यानं? प्रत्येक वास्तू ही सेम नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले अनुभव वास्तूनुसार हे सगळ्यांना सेम तसेच मिळतात असं नाही आहे. तर ह्याचं कारण एक सांगतो, की वास्तू स्थान तुमचं बदललं. आज मी सांगलीसारख्या ठिकाणाहून जर आज तुमच्यावर बोलत असतो, आज ही वास्तू आहे, आपण इथं बोलतोय. पण हीच वास्तू सेम ॲज इट इज जर मुंबईत असेल, तर इथल्या स्थानामध्ये आणि तिथल्या स्थानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बरं. हा फरक आहे. तिथली भौगोलिक गोष्टी त्याच्यावर परिणाम करतात. 100% सर. अच्छा. 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की वास्तू जी तुमची तयार होते किंवा ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता, ह्या वास्तूला बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. तुमची तिथलं वातावरण डिपेंड करतं किंवा तुमच्या वास्तूचा एंट्रन्स मॅटर करतो, की कुठं आहे तुमचा किंवा किचन. आता तुम्ही जर एखादी सपोज एक गोष्ट बघा, की समजा तुमच्या घरात तुम्ही इथं थांबला असाल आणि तुम्हाला तुमचं किचन, बाबा माझं किचन आग्नेयेत आहे, तुम्हाला इथं वाटत असेल, तर ते मुंबईतल्या घरात असू शकत नाही. कारण भौगोलिक परिस्थिती जी म्हणतो आपण, की डिग्री वाईज जर बघितलं तर डिग्रीनुसार इथली वास्तू आणि तिथल्या वास्तूमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इथं जे तुम्हाला निगेटिव्ह आहे ते तिथं तुम्हाला पॉझिटिव्ह असू शकतं. हा एक मुद्दा झाला. डिग्री म्हणजे वातावरणातलं तुम्ही प्रमाण हे म्हणता काय? तापमान वगैरे? ती डिग्री नाही. कंपासमध्ये जे आपण बघतो, अच्छा. अंशात मग जे अंशात, बघतो, हां. अंशात मग जे बघतो. तुम्ही जर घरी कंपास लावला तुमच्या, वास्तू घेताना सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं. आपला मोबाईल उघडायचा, मोबाईल ठेवायचा. मोबाईलमध्ये कंपास दिसतो. नॉर्थ कुठं आहे बघायची. त्याच्यानुसार कंपास ॲडजस्ट करा. तुमच्या घराचा नकाशा तुमच्यासमोर पूर्णपणे ओपन होऊन जाईल. बरं. सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं, की वास्तू ती घ्यायची का नाही घ्यायची. अच्छा. हां. आता सगळ्यात महत्त्वाचे 4 पॉइंट आहेत वास्तूमध्ये,
की तुम्ही वास्तू घ्यावी का नको नको घ्याल. एक महत्त्वाचा तुमचा एंट्रन्स, दुसरी गोष्ट तुमची तुमचं किचन, तिसरी गोष्ट तुमची मास्टर बेडरूम आणि अच्छा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ईशान्येमध्ये तुमचं देवघर. हवं. येस. हां. ह्या आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट की तुमच्या घराचं ब्रह्मस्थान. अच्छा. ब्रह्मस्थान. ह्या गोष्टी तुमच्या घराच्या तुम्ही चेक करू शकता. आता हे पहिल्या 4 गोष्टी जर कळल्या, की एंट्रन्स कळला, हं. किचन कळलं, देव्हारा कळला आणि काय म्हणालात तुम्ही? ब्रह्मस्थान. ब्रह्मस्थान. नाही, 5वं तुम्ही ब्रह्मस्थान सांगितलं. हां. तर हे ब्रह्मस्थान म्हणजे काय असतं? ते कसं ओळखायचं ब्रह्मस्थान? हा सगळ्यात मोठा विषय आहे. ब्रह्मदेवानी ज्यावेळेला ही पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेला सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. सगळ्या देवता तिथून उत्पत्ती झालेल्या आहेत. तर हा ब्रह्मदेव म्हणजे कोण आहे, की हा तुमच्या घराचं सेंटर आहे. अच्छा. काय? इथून ऊर्जा सगळ्या तुमच्या वास्तूला पास. अच्छा. म्हणजे सेंटर पॉइंट जो घरात असेल तो म्हणजे एक्झॅक्ट. अच्छा. मग हां. तो कसा मोजायचा? अंदाजे काढायचा असतो, की कशा पद्धतीने काढला जातो? अंदाजे नसतं. आता साधे सिंपल म्हणजे आता वास्तुतज्ञ असतात ते वास्तुतज्ञ जे असतात ते कसं करतात, की एक आमचं फॉर्मॅट ठरलेलं आहे, की बाबा ह्या-ह्यानुसार नकाशा असेल, तर ह्या-ह्यानुसार आपण त्याच्यावरती काढतो ब्रह्मस्थान. अच्छा. पण सामान्य लोकांनी काढायचा कसा? हा मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. हां. आता मला एखादं जर माझं क्लायंट मुंबईत असेल, तर इमर्जन्सी मी फ्लॅट बघायला जाऊ शकत नाही. बरोबर आहे. काय? मग त्याने विचारलं तर काय करायचं? तर साधी सिंपल गोष्ट सांगतो. काय करायचं, की तुम्ही कुठल्याही 2 दिशा पकडायच्या अपोझिट किंवा समजा असं पूर्वेतून तुम्ही पश्चिमेत चालत जा हं. आणि उत्तरेतून तुम्ही परत दक्षिणेत चालत जा. अच्छा. काय? ह्या 2 जागा जिथं छेदतात तुमच्या अच्छा. म्हणजे पावलं पूर्वेच्या मोजायची. पूर्वेच्या सेंटर पॉइंटपासून पश्चिमेत चालत जायचं आणि उत्तरेच्या सेंटर पॉइंटपासून दक्षिणेत चालत जायचं. हे पॉइंट जिथं छेदतात म्हणजे हे ठोकळच आहे. बरोबर. काय? पण तुम्ही जवळपास त्याच्या ब्रह्मस्थानाच्या आसपास तुम्ही त्यावेळेला बरोबर. पोहोचू शकता. बरोबर. काय? तर तिथं उभं राहायचं तुम्ही आणि आपलं तोंड उत्तरेला करायचं. बरं. ज्या ठिकाणी तुम्ही थांबलाय तो तुमचा ब्रह्मस्थान. अच्छा. तिथून तोंड उत्तरेकडे केल्यानंतर काय म्हणजे? उत्तरेकडे केला तर तुम्हाला तुमच्या दिशा समजतात, अच्छा. की बाबा मी आता माझं तोंड जर मी समोर केले, हं. तर समोर उत्तर आहे. तर उजव्या हाताला माझ्या पूर्व पूर्व आहे. आली. हां. माझ्याबरोबर मागं दक्षिण आहे. दक्षिण आली. इकडं पश्चिम पश्चिम आली. आणि समोर उत्तर. बरोबर. आलं का लक्षात? मग आता मी जे मगाशी पॉइंट सांगितले तुम्हाला, की बाबा ईशान्येत तुमचं देवघर असावं. अच्छा. आग्नेयेत तुमचं किचन असावं. डोअर तुमचा जर असेल, डोअर जर तुमचा उत्तरेत असेल, पूर्वेत असेल तर फार छान. म्हणजे छान काम करतं. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुमचे टॉयलेट बाथरूम कुठे आहेत ते तुम्हाला समजतंय. मास्टर बेडरूम मी म्हटलं, की नैऋत्येत पाहिजे तुमची. हं. तर मास्टर बेडरूम तुमची नैऋत्येतली. म्हणजे हे म्हणजे जवळपास एक वास्तुशास्त्रानुसार एवढ्या जर गोष्टी तुमच्या घरी असतील, हं. काम करत असतील, तर तुम्ही 100% आपण म्हणू, की एक 80% आपण तिथपर्यंत पोहोचू यश शकतो. मिळवलेलं आहे. हां. हां, म्हणजे 80% पॉझिटिव्ह वास्तू आपल्याला मिळाली. मिळालेली आहे. जसं सांगितलं, की जेव्हा आपल्याला खरेदी करायचं आहे तेव्हाची गोष्ट ही झाली किंवा आपल्याला घर बांधायचं आहे तेव्हाची गोष्ट ही झाली. तर पण एखाद्याचं मग मी जसं म्हटलं, की मुंबईच्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा आपल्या हातात नसतं ते, की एंट्रन्स कुठे असावा किंवा तुम्ही सांगितलं तेव्हा ब्रह्मस्थान काढू शकतो आपण. पण ब्रह्मस्थान काढल्यानंतर काही त्यात ड्रॉबॅक्स असू शकतात. म्हणजे त्याचा एंट्रन्स म्हणा किंवा देव्हारा म्हणा. तर मोस्टली मी हे विचारतो, की जास्तीत जास्त चांगला एंट्रन्स कुठल्या दिशेचा असतो? एक लोकांच्यात एक असा गैरसमज आहे, की बाबा ही दिशा चुकीची, ही दिशा बरोबर आहे, ही वाईट आहे. असं मुळात असं एक सांगतो तुम्हाला, की दिशा सगळ्या चारही दिशा पॉझिटिव्ह आहेत. एंट्रन्ससाठी. एंट्रन्ससाठी चारही दिशेत तुम्हाला पॉझिटिव्ह एंट्रन्स आहेत. अच्छा. त्यामुळं तुम्हाला अजिबात घाबरून जायचं काय असा विषय येत नाही हां. ह्याच्यात. त्याच्यातली एक गोष्ट फक्त मी तुम्हाला सांगतो. आत्ता एक सध्या एक बऱ्याच लोकांचं मी म्हणजे ज्यांच्या घरी जातो किंवा बरेच लोकं ऑफिसला येतात विचारायला, की गुरुजी असा-असा दक्षिणेतला प्लॉट आहे आणि तो प्लॉट घेऊ का नको? हं. फार प्रॉब्लेम होतात त्यांना असं-तसं. पण आत्तापर्यंत मी सांगतो आत्तापर्यंत एक मी 20 ते 25 जणांना मी दक्षिणेतला प्लॉट दिलेला आहे. सगळं खूप छान चालू आहे. अच्छा. छान चालू आहे. निगेटिव्हिटी काही नाही. का नाही आहे? कारण कसं आहे, की प्रत्येक दिशेला काही पॉइंट पॉझिटिव्ह आहेत. त्या ठिकाणी जर तुमचा डोअर आला, तर तुम्हाला 100% त्याचा चांगलाच रिझल्ट मिळतो. अच्छा. सर आता तुम्ही एंट्रन्सबद्दल सांगितलं. तुम्ही म्हणालात, की कोणत्याही दिशेला एंट्रन्स असला तर तो पॉझिटिव्ह असतो. पण बरेच वास्तुतज्ञ असू देत किंवा बरेच जण Googleवरती सर्च करतात. तेव्हा असं कळतं, की
दक्षिणेला असेल तर तिथं काहीतरी बाहेर मारुतीची काहीतरी फोटो लावा. नाही किंवा पूर्वेला असेल तर असं आहे, पश्चिमेला असेल तर ह्या गोष्टी आहेत. तर व्यक्तिपरत्वे असे काही एंट्रन्स बदलतात का? किंवा ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असतात का असे काही? हो. असं आपल्याला म्हणता येईल. आता एक उदाहरण देतो. जो बिझनेसमॅन आहे, प्रॉपर बिझनेस करतो, त्याचा डोर उत्तरेत पाहिजे. अच्छा, व्यावसायिकता. येस, येस, येस. व्यावसायिकात. जो राजकारणी आहे, त्याचा डोर पूर्वेतच पाहिजे. बरं. जो सरकारी खात्यात म्हणजे सशस्त्र सेना वगैरे जो काम करतो, त्याचा दरवाजा दक्षिणेत पाहिजे. आणि जो हलक्या प्रकारची कामं करतो किंवा कष्टाची कामं करतो किंवा जे लोकं करतात, तर त्यांचा पश्चिमेत पाहिजे. अच्छा. एक एक ढोबळमान असं आहे बरं. त्याचं. पण ह्या दिशेत जर असतील तुमचे डोर, तर हं. तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. पण त्या दिशेत सुद्धा योग्य ठिकाणी वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही काढला हं. दरवाजा तिथं, तर तुम्हाला त्याचा फार छान फायदा होतो. तर मगाशी आपण बोलता-बोलता म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न जेव्हा विचारला, तेव्हा तुम्ही वास्तुशास्त्र म्हणजे काय? किंवा अ, ब्रह्मापासून याची उत्पत्ती कशी झाली? विश्वकर्मांनी हे कसं निर्मिती केली? त्यांनी वास्तुशास्त्र कसं निर्माण केलं याबद्दल सांगितलंत. पण वास्तूबरोबर वास्तुपुरुष असा एक उल्लेख बऱ्याच वेळा येतो किंवा वास्तुपुरुषांबद्दल खूप बोललं जातं. तर हे वास्तुपुरुष म्हणजे नक्की काय असतं? वास्तुपुरुष हा प्रत्येकाचा वेगळा असतो की काय म्हणजे? वास्तुपुरुष हा प्रत्येक भवनाचा सेमच असतो. वास्तुपुरुष वेगळा नाही आहे. वास्तुपुरुष काय आहे, पुराणातली एक छोटीशी कथा आहे, मी सांगतो तुम्हाला. बऱ्याच तशा कथा प्रचलित आहेत त्याच्या, पण एक कथा त्यातली तुम्हाला सांगतो मी. तर वास्तुपुरुषाची कथा अशी आहे, की ज्यावेळेला अंधकासूर आणि भगवान शंकरांचं महायुद्ध झालं, त्यावेळेला भगवान शंकरांच्या घामाच्या थेंबातून ह्या असुराची निर्मिती झाली. मग ह्या असुरानं काय केलं, की जे समोर दिसेल ते खायला चालू केलं. त्याची भूक काही शमेना. शेवटी असुरही भयभीत झाले आणि देवही भयभीत झाले. आता नेमकं करायचं काय हे त्याला कळेना. त्यात त्यानं भगवान शंकरांच्याकडून वर मागितला, की मला ह्या पृथ्वी तलावर जे काय आहे ते सगळं खाता यायला पाहिजे आणि माझी भूक मला शमवता यायला पाहिजे. ह्या वरदानामुळं सगळेच भयभीत झाले. आता करायचं काय? शेवटी सगळेजण गेले ब्रह्मदेवांच्याकडे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, की जर ह्याला जर शांत करायचं असेल, तर याला पृथ्वी तलावरती नेऊन ह्याला उलटा पाडा आणि ह्याच्यावरती सगळे देव आणि दानव हे उभे राहा. त्याला सांगितलं. मग त्यावेळेला हे सगळे देव आणि दानव ह्याला पृथ्वी तलावावरती आणून पाडलं. त्याचं डोकं जे आहे वास्तुपुरुषाचं ते ईशान्येमध्ये आहे. त्याचे दोन्ही पाय जे आहेत ते नैऋत्येमध्ये आहेत आणि दोन्ही बाहू जे आहेत त्याचे एक वायव्येत आणि एक आग्नेयेत असा तो वास्तुपुरुष तुमच्या घरी प्रत्येकाच्या पुरला जातो. म्हणजे वास्तुपुरुष पुरताना कसा पुरला पाहिजे, तर त्याचं डोकं नेहमी ईशान्य कोपऱ्यात केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जे भवन असेल, इमारत असेल, व्यवसाय असेल तुमचा किंवा कुठली जिथं 4 भिंतीची वास्तू निर्माण होते, त्या ठिकाणी वास्तुपुरुष हा 100% पुरलाच पाहिजे. आता बरेच लोकं म्हणतात, की हा देव आहे. तर आजच्या कथेनुसार तुम्हाला कळालं असेल, की हा देव नाही आहे, हा वास्तुपुरुष आहे. हे करण्यामागचं कारण काय? म्हणजे तो का म्हणजे बाधा काही होऊ नये म्हणून वगैरे करायचं असतं काही काही? नाही, नाही. बाधा वगैरे नाही आहे. तर ह्या वास्तुपुरुषाला काम दिलेलं आहे, की तू ह्या वास्तूची वास्तूची रक्षण कर, तर तुला खायला मिळेल. कारण की देवता सगळ्या त्याच्या अंगावरती बसलेल्या आहेत. तो तो ज्यावेळेला त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करायला लागला, त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, की तुला मी एक काम देतो, की बाबा तू ह्या पृथ्वी तलावरचं जे जीव आहे, त्यांचं तू रक्षण कर. वास्तुपुरुषाच्या रूपाने तू. मग तुला आम्ही काहीतरी खायला देतो. म्हणून त्याला किचनमध्येच त्याला तिथं म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्येच त्याला तिथं पालथा घातलेला आहे. अच्छा. असा विषय. मग तिथं काय त्याच्यासाठी काय खायला वगैरे ठेवायचं असतं का काय? असं काही नियम आहे का? हा मुद्दा आहे. सांगतो मी तुम्हाला. बऱ्याच वास्तू मी ज्यावेळेला आत्तापर्यंत केल्या, तर बऱ्याच वास्तूमध्ये मला वास्तुपुरुष कुठं भेटला नाही. बरं. वास्तुपुरुष. मी विचारतो लोकांना, की तुमच्या घरी वास्तुपुरुष तुम्ही पुरलाय का? नाही पुरला. तर वास्तुपुरुष वास्तूला नसल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. नाही असं नाही आहे, होतात क्रिएट. मग वास्तुपुरुष ज्यांच्या घरी नाही आहे, मग त्यांनी काय करायचं? तर त्याच्यासाठी एक छोटासा उपाय पण मी तुम्हाला सांगतो. काय करायचं बाबा, आता तुम्ही जसं म्हटलं, की बाबा मुंबईत वगैरे तुम्ही राहायला जाता, दिल्ली. माहीत नसतं. आता घरमालकाचं एखादं घर असतं, पण त्यानं पुरलंय का नाही वास्तुपुरुष हे माहीत नसतं. बऱ्याच वेळेला काहीतरी निगेटिव्ह चालू होतं आपल्याबद्दल,
किंवा काय माहीत नसतं. तर अशा वेळेला काय करायचं सर्वांना सांगतो, की तुम्ही भाड्याच्या कुठल्याही ठिकाणी किंवा नवीन ठिकाणी तुम्ही वास्तू घेतली आणि तुम्ही राहायला तिथे गेला. एकतर तुम्ही त्या ठिकाणी वास्तुशांतीचा मुहूर्त बघून त्या दिवशी वास्तुपुरुष पुरवून घ्या. नसेल तर सगळ्यात भारी उपाय एक सांगतो, की आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही एक बेलाचं पान जे असतं ते दक्षिणेला टोक करून रोजच्या रोज तिथं वरती ठेवायचं आग्नेय कोपऱ्यामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही घरी जो स्वयंपाक करता त्या स्वयंपाकातला एक घास तिथं काढून ठेवायचा. त्याला पाणी ओवाळायचं आणि हात जोडून नमस्कार करायचं, की बाबा आम्ही तुझी इथं स्थापना केलेली नाही आहे. तरी तुझी आम्ही लवकरात लवकर स्थापना करतो. पण ह्या वास्तूचं पूर्णपणे तू संरक्षण कर. अशी ही तुम्ही प्रार्थना जर तिथं केली, तर बऱ्यापैकी तुम्हाला तिथून जे वास्तुपुरुष नसल्यामुळे जे ड्रॉबॅक्स येतात ते कमी व्हायला चालू होतील. आता तुम्ही बोलता हे म्हणालात, की वास्तू असू दे, भवन असू दे, हे वास्तू आणि भवन यात काही फरक आहे का? हां. वास्तू आणि भवन यामध्ये काय फरक आहे सांगतो. ज्यावेळेला आपण एखादा नवीन प्लॉट घेतो आणि प्लॉटच्या भोवती ज्यावेळेला आपण चारी बाजूनं कंपाऊंड टाकतो, त्यावेळेला ते वास्तू झाली आणि ज्यावेळेला त्या प्लॉटवरती आपण एखादी इमारत उभी करतो, त्याला म्हणायचं वास्तुभवन. तर तुम्ही आता वास्तुशास्त्राबद्दल सांगितलं, वास्तुपुरुषाबद्दल सांगितलं किंवा घर घेताना किंवा घर बांधताना काय प्रिकॉशन्स घ्याव्या त्या सांगितल्या. पण एखाद्यानं ऑलरेडी घर घेतलेलं असेल, ओके. हं. घर घेतलेलं असेल आणि त्यानंतर त्याला काही अडचणी सुरू झाल्या, तर मोस्टली अडचणी कुठल्या प्रकारच्या असतात? वास्तूमध्ये वास्तुदोष असल्यामुळे कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि मुळात वास्तुदोष हे कुठल्या प्रकारचे असतात? आता अडचणींचं जर म्हणाल, तर आता मोस्टली आत्ताच्या जर युगात आत्ता बघितलं तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं की आजारपण, अच्छा. मनी प्रॉब्लेम बाय. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की स्टेबिलिटी. अच्छा. स्टेबिलिटी नाही. म्हणजे मी एवढ्या वर्ष काम करतोय किंवा एवढं मी राबतोय, तरी मला स्टेबिलिटी नाही. येत नाही. आता बेसिक ह्या जर गोष्टी सोडल्या, तर इतर आणि बरेच प्रॉब्लेम्स आहेत. मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे आजारपण आहेत, परत वैवाहिक समस्या आहेत त्यांच्या, परत बऱ्याच लोकांना मूलबाळ होत नाही किंवा या बऱ्याच गोष्टी आहेत अशा नाकारू शकत नाही आपण. या सगळ्या गोष्टी ज्या आता तुम्ही बघताय, ह्या गोष्टी वास्तुशास्त्रातले काही डिफेक्ट असल्यामुळे होऊ शकतात तुम्हाला. वास्तूचा आणि ह्याचा काय संबंध आहे हे मी सांगतो. आजारपण आणि वास्तू याच्यावर थोडक्यात आपण बोलू. अ, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पंचमहाभूतं सांगितलेली आहेत आपल्याला. म्हणजे 5 एलिमेंट्स आम्ही ज्याला म्हणतो ते. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. हे पाचही जे आहेत, हे एकमेकावरती डिपेंड आहेत. आता सपोज एक साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. समजा एक छोटीशी खोली आहे, एकदम कोंदटलेली म्हणजे फक्त तिथं एकच माणूस कसाबसा राहू शकतो. किंवा आजूबाजूचं सगळं जर बंद केलं तुमच्या, तर तुम्ही तिथं थांबू शकता का? नाही, बरोबर. नाही थांबू शकत. का? तर तुम्हाला जीव गुदमरल्यासारखं होईल. म्हणजे काय झालं, तिथं स्पेस नाहीये. स्पेस नाहीये म्हणजे काय आहे? आकाश तत्व नाही. नाहीये मुळात. आता मला सांगा दुसरी गोष्ट. तुम्हाला जर भरपूर तहान लागली तर पाणी नाही. पाहिजे. दुसरी गोष्ट शरीरात आता तुम्हाला वायू पाहिजे. काय? थोडक्यात सांगायचं काय आहे, की जसे ह्या पृथ्वी तलावरती, या ब्रह्मांडात हे पाची तत्व जसे काम करतात, तसे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत. आपल्या शरीरात पाणी आहे. अग्नी पाहिजे. अग्नी आता म्हणशील तुम्ही कशासाठी पाहिजे अग्नी? तर आपला जठराग्नी, आपण बरेच वेळा म्हणतो जठराग्नी. अन्न खाल्लेलं आपले पचवून त्याची ऊर्जा निर्माण करण्याचं काम कोण करत असेल, तर ही अग्निदेवता. त्याच्यानंतर दुसरं वायू. श्वास घेण्यासाठी तुम्हाला वायू पाहिजे. आकाश तत्व आपल्या शरीरात कुठं आहे बघा. तुम्हाला बघा लक्षात येईल तुमच्या. कान होल आहे, नाक होल आहे, तोंड होल आहे. आलं का लक्षात? जिथं होल आहेत म्हणजे ते काय स्पेस आहे. आलं का लक्षात? आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पृथ्वी तत्व जे राहिलं. पृथ्वी तत्व आपल्या शरीरात कुठं आहे? तर आपल्या शरीरात म्हणजे जी हाडं दिसतात आपल्याला. हे बघा, आपण ज्यावेळेला एखादं प्रेत जाळल्यानंतर सगळं शरीरातलं जळून जातं, पण हाड कधी जळत नाही. जे बोन्स आहेत तुमच्या शरीरातले ते तसेच शिल्लक राहतात. दिस इज अ पृथ्वी तत्व. आलं का लक्षात? तर हे तत्व म्हणजे जसे बाहेर जे 5 एलिमेंट्स आहेत ते सुद्धा तुमच्या शरीरात आहेत. आता दुसरी गोष्ट, तुमची वास्तू आहे. वास्तू बनवताना सुद्धा ह्या 5ही गोष्टी पाहिजेल आहेत आपल्याला. एक अग्नी म्हणजे
तुमच्या वास्तूमध्ये ज्यावेळेला तुम्ही बांधकाम करा, वाळण्यासाठी तर तुम्हाला अग्नी पाहिजे, म्हणजे उष्णता पाहिजे, जल पाहिजे, दगड, वीट, माती जे काय असेल ते पृथ्वी तत्वात आलं. काय वायू तत्व पाहिजे पूर्ण. आता ह्या भवनामध्ये तुम्ही बघितलं स्पेस पाहिजे, म्हणजे पाचही तत्व आले. सेम आता मुद्दा हा उपस्थित होतो की त्याचं आणि ह्याचं काय कनेक्शन आहे. तर हा एनर्जीचा विषय. एनर्जीचा विषय. आता ही एनर्जी कशी येते तुम्हाला मी सांगतो. आज सूर्य इतक्या लांब आहे, इतक्या लांब आहे, पण तिथून इथपर्यंत तुम्हाला सूर्याची एनर्जी बसल्या जागेला जाणवते. बरोबर? सेम तीच एनर्जी आपल्या वास्तूमध्ये काम करत असते. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो की सायंटिफिक भाषेत जर याला बघायला गेलं तर ह्या भाषेत आपण त्याला ऑरा म्हणतो, बॉडीचा ऑरा. प्रत्येक गोष्टीचा त्याचा ऑरा, म्हणजे त्याची एक ताकद जी आहे ती तुमच्या शरीराभोवती काम करत असते. मग महत्वाचा विषय काय येतो, वास्तू डिफेक्ट का निर्माण होतात आणि त्याचा आजाराशी काय संबंध आहे. एखादं समजा आता एखादं तुम्ही लाईटचं जर सर्किट निर्माण केलं, सर्किट त्याच्यातून जर विद्युत वहन जर व्यवस्थित होत असेल तर व्यवस्थित तुम्हाला ती एनर्जी प्राप्त होते. समजा कुठं ब्रेक झाली असेल तर शॉर्ट हा 100% होणार. एक्झॅक्ट सेम हेच सायन्स आपल्या वास्तूच्या बाबतीत आहे की जर तुमच्या वास्तूच्या मध्ये जर कुठं जर डिफेक्ट निर्माण झालेला असेल, एनर्जी ब्रेक होत असेल, तर त्या ठिकाणची तुम्हाला जे ड्रॉबॅक्स आहेत ते तुम्हाला 100% मिळणार. आता सपोज एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला कसं. आता ईशान्य कोपरा समजा तुमच्या घराचा घ्या. आता ईशान्य कोपऱ्यामध्ये काय आहे बाबा, समजा ईशान्य कोपरा पूर्ण पॅक असेल तुमचा, ईशान्य कोपरा. तर ईशान्य कोपऱ्यात काय झालं की जो सूर्य उगवताना उगवतो कुठून, पूर्वेतून उगवतो. पहिली एनर्जी कुठे येते, ती ईशान्य आणि आग्नेयला मिळते. आलं का लक्षात. मग जर ह्या ठिकाणी जर तुमची एनर्जी येत नसेल, जे म्हणजे आपल्याला आपण जी सूर्याची जी किरण आहेत, जे आपल्याला कोवळं ऊन म्हणतो आपलं, म्हणजे आपण लहान मुलांना मुडदूस वगैरे झाल्यानंतर वगैरे सुद्धा उन्हात झोपवतो. काय तर ते आपोआप बरं होतं. मग ती जी किरणं आहेत, ही सकाळची किरणं आपल्या आरोग्यासाठी प्रचंड गरजेची आहेत. ती जर येत नसतील तुमच्या वास्तूमध्ये आणि ईशान्य कोपरा जर तुमचा पॅक असेल, तर ती किरणं तुमच्या घरी येणार नाही. सायंटिफिकली तुमच्या घरात आजार पण वाढणार. बरोबर. हे आत्ता सांगता तुम्ही, पण हे पुराणात फार पूर्वी लिहून ठेवले. म्हणजे वास्तुशास्त्र ज्यावेळेला निर्माण केलं त्यावेळेला सांगितलं की तुमचं जे देवघर आहे ते ईशान्येत असावं. आता ईशान्य देवघर आल्यानंतर तुम्ही अंघोळ केल्यानंतर, पूर्वी आपल्या घरी अंघोळ केल्यानंतर पहिली गोष्ट काय केली जायची की देवासमोर बसलं जायचं. ज्यावेळेला ती व्यक्ती त्या देवाऱ्यात येऊन बसायची त्यावेळेला तिला ऑटोमॅटिकली ती किरणं मिळायचीच ना. बरोबर. तिचं आरोग्य सुधारायचंच. अच्छा. दुसरी गोष्ट, आता ह्यातला दुसरा मुद्दा असा की ईशान्येत तुमचं परत जल ठेवा म्हणून सांगितले तुम्ही. जगात जर तुम्ही कुठली गोष्ट बघितली, सगळ्यात ऍक्टिव्ह गोष्ट कुठली होत असेल, आता बघा तुम्ही डॉक्टर्स लोक वगैरे तुम्ही बघितलं असेल, आता जे एखादी गोळी दिली तर असर फार उशिरानं करते, पण ते जर लिक्विड फॉर्म मध्ये दिलं तर पटकन त्याचा म्हणजे इफेक्ट व्हायला तुम्हाला चालू होतो. सेम तीच प्रोसिजर. म्हणून जल तुमचं हे ईशान्य कोपऱ्यात आणून ठेवलं. ज्या वेळेला तुमचं जल त्या ठिकाणी असेल, तुम्ही ते जल प्राशन करशील, सूर्याची किरणं त्याच्यावर पडलेली असतात. त्या सूर्याची सकाळची जी आपण कोवळ्या उन्हाची म्हणतो, ऑटोमॅटिकली ती पाणी सिद्धच होणार आहे ना. बर. म्हणजे त्याच्यामध्ये जी एनर्जी उतरणार आहे ती तुमचा रोग घालवण्यासाठी सूर्याची एनर्जी उतरणार आहे ना त्याच्यात. बरं. मग ते असं पाणी जर तुम्ही प्याला तर शरीराला ते कधी पण तुमचे पोषकच आहे. अच्छा, म्हणजे देवारा आणि जल हे तुमच्या ईशान्य कोपऱ्यात असावं. येस 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 येस. तर हे सांगितलं की तुम्ही एकमेकाला कसं पूरक आहे ही दिशा. आपला विषय हाच चालला होता की एकमेकाला कसं इम्पॅक्ट करतात. आता ईशान्य सांगितलं, तर इतर दिशांचं काय काय महत्व आहे? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण उत्तरेपासून सुरुवात करू. उत्तर दिशा काय आहे, एक तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जेवढ्या आहेत, म्हणजे तुमचा व्यवसाय असेल किंवा काय असेल, तर तुम्हाला नवनवीन संधी जर पाहिजे असतील तर ते ईशान्य दिशेतून तुम्हाला मिळतात. ईशान्य ते उत्तर ही जी बाजू आहे, म्हणजे उत्तर ईशान्य ही जी बाजू आहे ही तुम्हाला अपॉर्च्युनिटीची बाजू म्हणतो. थोडक्यात उत्तर म्हणू आपण. उत्तर ईशान्य थोडंसं भाग वेगळा आहे. उत्तरेतून तुम्हाला प्रचंड अपॉर्च्युनिटीज मिळतात. दुसरी गोष्ट, तुमच्या घरातलं पैशाचं चलनवलन कसं आहे, चलनवलन कसं आहे हे उत्तर दिशेतून आपल्याला समजतं. उत्तर दिशा त्याच्याबरोबर आग्नेय दिशा ही पैशासाठी सुद्धा फार गरजेची आहे. जर उत्तर आणि आग्नेय जर तुमची चांगली असेल तर त्या घरात कधीही पैसा कमी पडत नाही. उत्तर दिशेला जलतत्व आहे, अच्छा. त्यामुळं तुम्हाला फ्लो जो आहे त्याचा
कॅश फ्लो जो म्हणतो, तो तुम्हाला तिथून भरपूर आपल्यात जुनी एक म्हण होती बघा, की पैसा पाण्यासारखा घालवू नको. अच्छा. मग काय रिलेशन होतं त्याचं पैशाचं आणि त्या पाण्याचं? तर उत्तर दिशा ही तुम्हाला पैसा, नवीन अपॉर्च्युनिटी मिळवून देणारी दिशा आहे. म्हणून ते पूर्वी म्हटलं जायचं. पण आपण ती म्हण म्हणूनच फक्त आपण विचार केला. पण त्याच्यातलं सायन्स कधी आपण शोधून काढलं अच्छा. नाही. सर उत्तर दिशेला कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी नसाव्यात? उत्तर दिशेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी असावं. अच्छा. सगळं. कारण की पाण्याची जी मेन दिशा आहे ती उत्तर दिशा आहे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर उत्तर दिशेला कुठलंही जड सामान असू नये. उत्तर दिशा जेवढी तुम्ही मोकळी ठेवाल, तेवढी तुम्हाला जास्त फायद्याची. उत्तर दिशेला मोस्टली निळा कलर जास्त वापरा. का? तर उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा असल्यामुळे हा कलर तिथं तुम्ही मोस्टली वापरा. यामुळं काय होईल, तर तुमच्याकडं पैशाचा ओघ चांगला वाढेल. नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळायला चालू होतील. आता या ठिकाणी कधीही कुठलंही जड सामान ठेवायचं नाही. दुसरी गोष्ट फ्लॉवर पॉट्स, जुनं सामान घरचं, इलेक्ट्रिक सामान बंद पडलेलं, तर हे कधी ह्या भागात आणू नये. आता बऱ्याच घरात मी जातो त्यावेळेला काय होतं, की ईशान्येमध्ये एंट्रन्स असतात. एंट्रन्स. त्यावेळेला काय होतं, की घरांची आत्ता रचनाच अशी झालेली आहे, की देवघर कुठं? तर आत किचनमध्ये. अच्छा. देवघर कुठं? आत किचनमध्ये. मग हॉलमध्ये काय घ्यायचं? नाही. मग हॉलमध्ये बरोबर उत्तर दिशेत सगळे सोपे लागलेले असतात. अच्छा. बरोबर पूर्वेत सगळे सोपे लागलेले असतात. म्हणजे सगळ्यात जड वस्तू सगळ्या उत्तरेत बरोबर आलेल्या उत्तरेत असतात. बरोबर आलेले असतात. अच्छा. त्याच्यामुळे बऱ्याच लोकं म्हणतात, की आम्ही वास्तुशास्त्रानुसार बांधलंय, पण आम्हाला रिझल्ट का येत नाही? वास्तू तुम्ही वास्तुशास्त्रानुसार बांधली, तो विषय नाही. पण आतल्या इंटरनल गोष्टी तुम्ही चुकीच्या ठेवल्यामुळे त्याचे तुम्हाला ड्रॉबॅक्स यायला बरोबर लागले. आहे. मगाशी तुम्ही सांगितले जसं करंट तो पास व्हायला पाहिजे, येस. तो कुठेतरी या जड वस्तूंमुळे तो येस, अडवला येस, जातो. येस, येस. बरोबर आहे. म्हणजे या उत्तरेला आपण या जड वस्तू ठेवायच्या नाहीत आणि पाण्याचा फ्लो. आता पाणी असावं म्हणजे तिथं पाण्याचं कनेक्शन असायला हवं, की पाणी आपण भरून ठेवलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पाण्याचं कनेक्शन चालेल. हं. तुमची बोरिंग असते, बोर चालेल. अच्छा. त्याच्यानंतर एखादा छोटासा पॉन्ड करा तिथं, अच्छा. त्या भागात तरीसुद्धा चालेल. काही अडचण अच्छा. नाही. पण हे झालं प्लॉटवरती किंवा आपला जिथं बंगलो असेल तिथे. पण फ्लॅट सिस्टममध्ये काय असायला हवं? तुम्हाला जर फ्लॅट सिस्टममध्ये जर पाहिजे असेल, तर मग एक काम करू शकता. सगळ्यात भारी उपाय सांगतो मी तुम्हाला. एक छोटीशी निळी बाटली घ्या. अच्छा. त्याच्यात पाणी भरा अच्छा. आणि एक मनी प्लांट तिथं लावून ठेवा. अच्छा. उत्तरेला. हो, सगळ्यात भारी. म्हणजे मनी प्लांटमुळे मनी पण झाला आणि पाणी पण पाणी झालं. पण झालं, सगळंच दोन्ही झालं. एकमेकाला पूरक झाला. येस. तर आता उत्तर दिशेनंतर आपण पुढच्या कुठल्या दिशेकडे जायचं? आधी ईशान्येकडे जाऊया आपण. बरं, उत्तरेच्या हां. बाजूला. ईशान्य दिशा. आता ईशान्य दिशा वास्तूमधील मोस्ट इम्पोर्टंट दिशा. बरेच मला लोकं विचारतात, की ईशान्येतच तुम्ही देवघर का करता? आता बऱ्याच ठिकाणी मी असं सुद्धा केलेलं आहे, की म्हणजे वाद सुद्धा झाले माझे, की सगळ्यांचे देव हे किचनमध्ये असतात आणि तुम्ही हॉलमध्ये का घेता? काय कारण आहे ह्याचं? तर त्याचं कारण असं आहे, की तुमची वास्तू जी आहे, वास्तूच्या भोवती जे सगळ्या देवता आहेत, तर त्या देवतांच्यामध्ये कुठली वस्तू कुठं असावी ह्याचं एक शास्त्र आहे. त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो ना. तर ती त्या ठिकाणी जर येत नसेल, तर तुम्हाला त्याचे फायदे कधी होणार आहेत का? पण नाहीये. म्हणून ईशान्येत तुमचं सगळ्यात आधी महत्त्वाचं काय पाहिजे? तर देवघर पाहिजे. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट, ईशान्य दिशा सगळ्यात महत्त्वाची आणखीन काय आहे, की ईशान्य दिशेत तुमचे जे घरातले मेडिसिन्स आहेत, सगळे जे औषधं तुम्ही घेता, ते सगळे ईशान्येत तुम्ही ठेवले पाहिजेत. बरं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्ही जे मेडिटेशन करता, जे काही तुमचं नामस्मरण वगैरे जे काही करता, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं केल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी कारण की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या, ह्या तुम्हाला जे ह्याचं सायंटिफिकली कारण मी तुम्हाला सांगतो, की जे चुंबकीय आकर्षण जे घरात आपल्या घडतं, चुंबकीय आकर्षण, त्याचा झोन जो आहे तो ईशान्येमधून तो जातो. तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्त ऊर्जा कुठं असेल तर तुमच्या ईशान्य दिशेत तुम्हाला ती ऊर्जा मिळते. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वास्तूत सगळ्यात जास्त कुठं मिळत असेल तर ती तुम्हाला ईशान्येमध्ये मिळते. अच्छा. म्हणजे ईशान्येमध्ये आपला देवघर असायला हवा. आपल्या ज्या काही आध्यात्मिक गोष्टी असतील आणि गोळ्या असतील म्हणजे मेडिसिन असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आपण ईशान्येमध्ये कराव्या
असं तुम्ही 100% 100% असं सांगितलं. आता ईशान्येनंतर आपण इकडं पूर्वेकडे जायचं आहे की पूर्वेकडं. अच्छा. आता पूर्वेकडं. पूर्व दिशा म्हणजे मी तर असं म्हणेन जे म्हणजे जेवढे लोक आता पॉडकास्ट जे लोक जेवढे बघतायत, यापैकी ज्या लोकांचा संपर्क हा जनसंपर्क प्रचंड मोठा आहे किंवा आहे, त्यांनी कमीत कमी रोज 1 तास किंवा एक 15 मिनिटं तरी घराच्या पूर्व दिशेत तुम्ही थोडा वेळ घालवला पाहिजे. कारण अच्छा. तुमच्या जनसंपर्काची जी एनर्जी आहे, ती पूर्व दिशेत आहे. अच्छा. म्हणजे पूर्व दिशेत त्या एरियात बसायचं म्हणताय की पूर्वेकडे तोंड करून बसायचं काय? पूर्वेकडे तोंड करून त्या पूर्वेच्या झोनमध्ये तुम्ही बसलं पाहिजे. पाहिजे. कमीत कमी एक 15 मिनिटं तुम्ही बसलं पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगतो, कुणी बसलं पाहिजे? जे राजकारणी लोक आहेत. मगाशी मी सांगितलं तुमचा हं. डोर तिकडे यायला पाहिजे. दुसरी गोष्ट जी मुलं ह्याचा अभ्यास करतात, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी ज्यांना सरकारी अधिकार मिळवायचा आहे, ती लोकं. जे अधिकारी वर्ग जे काम करतात आज, तर त्यांनी थोडा तिथं त्यामुळे तुम्हाला काय होतं, की जे डिसिजन पॉवर आहे तुमची डिसिजन पॉवर आणि संपर्काची पॉवर जी आहे ती तुम्हाला त्या दिशेतून मिळायला चालू होते. आता त्या दिशेचा जो अधिपती आहे तो सूर्य आहे, रवी. आता रवी जर बघितलं तर सगळ्या तुमच्या ग्रहांचा आपण पिता म्हणतो त्याला. म्हणजे आपण म्हणतो की बाबा सूर्य पिता आहे आपला. तर बऱ्यापैकी तुम्हाला ती ऊर्जा जी आहे, अधिकाराची म्हणा किंवा ह्या संपर्काची ती तिथून तुम्हाला मिळायला चालू होते. अच्छा. काय गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत पूर्वेला? पूर्वेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही ब्लू, येलो कलर मारायचा नाही. अच्छा. सगळ्यात आधी पहिला तो तिथून काढून टाकायचा. पूर्वेला शक्यतो करून ग्रीन कलर वापरा. जास्त तुम्हाला लाभ होतील. अ, पूर्वेत कधीही जुनं फर्निचर किंवा जुन्या वस्तू ज्या आहेत त्या कधीही ठेवू नये पूर्वेत किंवा पूर्वेला शक्यतो घर बांधताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, की कुठं कट येता कामा नये. अच्छा. कट होता पूर्व दिशा कुठेही कट होऊ द्यायची नाही. बरं. जर झाली तर त्याचे ड्रॉबॅक्स फार विचित्र आहेत. अच्छा. काय म्हणजे त्याला त्रास काय होऊ शकतो जर पूर्वेला तुमचं हे चुकलं तर? आता थोडक्यात एक सांगतो, की पूर्व आणि ईशान्य हा थोडासा भाग येतो त्याच्यामधला. तर आजार पण तुम्हाला जास्त येऊ शकतात. अच्छा. दुसरी गोष्ट डोळ्याचे विकार तुम्हाला थोडेसे जास्त होऊ शकतात त्या भागातून. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, की डिस्टर्बन्स जो असतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचं सतत चिंतेत राहणे, हे सुद्धा होऊ शकतं तुमच्याकडून तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनसंपर्क जो आहे तुमचा, तो सगळ्यात मोठा बंद होण्याची शक्यता असते किंवा तिथं काहीतर वादविवाद होणे, भांडणे होणे किंवा तुमच्याकडे कुवत असून सुद्धा तुम्ही त्या गोष्टीपर्यंत तिथं पोहोचू शकत नाही. हे अच्छा. ड्रॉबॅक्स आहेत तिथले खूप. अच्छा. म्हणजे हे या सगळ्या गोष्टीतून अव्हॉइड केल्या पाहिजेत, की पूर्वेला आणि जास्तीत जास्त ते वातावरण फ्रेश असलं पाहिजे. येस, येस, येस. तर तुम्हाला ते पूर्वेकडचे त्याचे पॉझिटिव्ह व्ह्यूज मिळत राहतील. पूर्वेचा आणखीन एक महत्त्वाची एक गोष्ट सांगतो, की जेवढे तुमचे डिसिजन्स किंवा मीटिंग ज्या होतात तुमच्या, ह्या जर तुम्ही पूर्वेत जर बसून केल्या, तर त्याचा तुम्हाला 100% फार मोठा फायदा होतो. अच्छा. म्हणजे कर्त्या पुरुषानं पूर्वेकडे बसायचं किंवा कुठे तोंड करून बसायचं असं काय की पूर्वेच्या ठिकाणी पूर्वेच्या झोनमध्ये तुम्ही उत्तरेकडून तोंड करून बसा. ज्या मीटिंग्ज असतील तुमच्या घ्यायला चालू करा. तुम्हाला प्रचंड फायदा होईल त्यातून. अच्छा. बरं. आता हे पूर्वेच्या आता तुम्ही कलर रंगांचं सांगितलं, की पूर्वेकडे हिरवा आणि कोणता म्हणालात तुम्ही? हिरवा, केशरी वापरा. हे म्हणजे पूर्वेकडच्या भिंतींना किंवा त्या बाजूला. आता हे रंग हेच कुठल्याही घरासाठी सांगताय, की पर्टिक्युलर त्या म्हणजे राजकारणी लोकं किंवा ज्यांचा जनसंपर्क आहे त्यांच्यासाठी सांगताय, की इन जनरल इन जनरल वापरू शकता. सगळ्यांसाठी हा आहे. पूर्वेकडे हा रंग इन जनरल तुम्ही वापरू हो, हो, शकता. हो. अच्छा. आता पूर्वेनंतर आपण पुढची दिशा? आता सगळ्यात महत्त्वाची दिशा म्हणजे आग्नेय दिशा. अच्छा. आग्नेय दिशा. तर ही आग्नेय दिशा जी आहे या आग्नेय दिशेमध्ये कधीही पाणी असू नये. कारण बरं. आग आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत, की त्यांचं कधीही पटत नाही. बरं. आग्नेयेत ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी माझा अनुभव असा आहे, की मेजर ॲक्सिडेंट्स जे घडतात, घरी वगैरे, तर आग्नेयेमध्ये पाणी जर आलं, तर त्या ठिकाणी 100% हे घडतं. दुसरं, घरच्या स्त्रीची प्रकृती कधीही ठीक राहत नाही. बरं. त्याच्यानंतर पैशाचा फ्लो जो असतो तो म्हणजे येत असतो, पण त्याचा वेग जो डिपेंड आहे, तो तुमचा आग्नेय दिशेवर
डिपेंड आहे. त्यामुळे पैशाला जशी उत्तर दिशा गरजेची आहे, तशी सुद्धा आग्नेय दिशा सुद्धा तुमची गरजेची आहे. अच्छा. जर घरच्या स्त्रीचं आरोग्य बिघडलं, तर घर पूर्णपणे डिस्टर्ब व्हायला ऑटोमॅटिकली चालू होतं. त्यामुळं आग्नेय दिशा ही कायम पाणी विरहितच असली पाहिजे. पण हां. अच्छा, म्हणजे मग आता मोस्टली कसं आग्नेय दिशेला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मग असं काय असायला हवं काय? अ, आग्नेय दिशेला तुमच्या प्रश्नाचं जो उत्तर आहे, आग्नेय दिशेला अग्नी पाहिजे. अग्निबाई म्हणजे आपलं येस. स्वयंपाकघर हवं. येस, येस, येस. म्हणजे तुमचं स्वयंपाक आपला स्वयंपाकघर हा पाहिजे. आग्नेय व्हायला पण मोस्टली आता कसं असतं फ्लॅट सिस्टम असू दे, बंगलो सिस्टम असू दे, आग्नेयला कसं असतं की आग्नेय कोपऱ्यात आता काही लोकं करतात. आपला किचनचा ओटा असेल किंवा ते स्वयंपाकाचं सगळं साहित्य हं. आणि नेमकं त्याच्या बाजूला त्यांचं काय म्हणतो आपलं सिंक असतो, बेसिन असतं. तर ते कितपत योग्य आहे, की मग तुम्ही म्हणाला की तिथं पाणी असू नये. बरोबर ना? आग्नेयला पाणी असू नये. बरोबर. तर मग तो पाण्याचा ओटा जो आहे, पाण्याचं बेसिन आहे किंवा ती सिंक जी आहे, ते आग्नेयच्या उजव्या बाजूला असावं की डाव्या बाजूला असावं? कुठे असल्यानंतर तोटा आहे, कुठे असल्यानंतर फायदा आहे त्याचा? आग्नेयच्या उजव्या किंवा डाव्या बाजूचा असा विषय नाही आहे. आग्नेय दिशेत असूच नाही. अच्छा. जो आग्नेय झोन आहे तुमचा, तुमच्या घराचा, त्याच्यामध्ये पाणी असूच नाही. तिथं पाणी आणायचंच नाहीये तुम्ही, काही जर झालं. मग ते तुमच्या किचनच्या बाहेर बाहेर किंवा किचनच्या आत हा विषयच नाहीये. त्या अच्छा. झोनमध्ये पाणीच असू नये. पाणी पूर्णपणे तिथं अव्हॉइड करायचं आणि जर तुमचं पाणी असेल तिथं, अच्छा. पाणी जर असेल, तर कृपया करून एकतर वास्तूनुसार ट्रीटमेंट करून 100% घेतली पाहिजे. अच्छा. नसेल तर तो पाण्याचा स्रोत जो आहे तो कंप्लीटली बंद केला पाहिजे. अच्छा. म्हणजे त्याला उपाय आहे. म्हणजे ते कारण काय असतं, की काही फ्लॅटमध्ये सिस्टमच अशी असते, की ओटा आहे, ओट्याच्या जरी सिंक आहे वगैरे, तर ते किंवा फिल्टर्स, पाण्याची फिल्टर नेमके तिथं लावलेले असतात तिथे. तर ते काढावेत किंवा त्याला काही उपाय करावा. काढणं शक्य असेल तर काढा. नसेल तुम्हाला काढायचं म्हणजे काढू शकत नाही तुम्ही, हं. तर मग तुम्ही त्याला ट्रीटमेंट करून घ्या. तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येतील. अच्छा, ट्रीटमेंट म्हणजे काही घरगुती ट्रीटमेंट असतात त्याच्या, की किंवा काही असे तज्ञाकडनं अ, त्याच्याबद्दल काही गोष्टी करून घ्याव्या लागतील? आता कसं आहे उपायाचं म्हटलं तर एक गोष्ट त्याच्यामागची सांगतो. काही गोष्टींसाठी हे उपाय त्या गोष्टीची तीव्रता काय आहे, हे बघून वास्तुतज्ञानं उपाय द्यावा. किरकोळ जर दोष असेल, तर तुम्ही उपासनेतले वगैरे ह्या गोष्टी देऊ शकता. पण अच्छा. मेजर दोष असेल, आता सपोज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हं. समजा तुम्ही एका मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही अपार्टमेंटमध्ये वगैरे राहताय. हं. पण त्या फ्लॅटमध्ये तुम्ही जोपर्यंत त्या बिल्डिंगची परमिशन घेत नाही, तोपर्यंत तुम्ही तोडफोड करू शकत नाही. बरं. मला सिंक बदलायचा आहे, तर मला आधी परवानगी घ्यावी लागते. परवानगी नसेल तर मी करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही रोज छोटे-छोटे उपाय करत बसणार आहे का ते? म्हणजे मे बी त्यावेळी अशा वेळेला मुंबई म्हणा, दिल्ली म्हणा, या मेट्रो सिटीमधल्या लोकांना तेवढं करत बसायला वेळ नसतो. बरं. आलं का लक्षात? तर ह्याच्यावरती तुम्ही जे ठोस वास्तुशास्त्राचे जे उपाय आहेत, जे ते करून तुम्ही घेतले पाहिजेत पर्मनंटली कायमस्वरूपी. अच्छा. म्हणजे त्यासाठी वास्तुतज्ञाला बोलवून ते जे काही प्रॉपर उपाय सांगतील त्याप्रमाणे ते केले पाहिजेत. हो, हो. मग तुम्ही बोलता काही मंत्रोच्चार किंवा असंही काही असतं का त्याच्यामध्ये? हां, जर आग्नेयमध्ये जर तुम्हाला वाटत असेल, की बाबा मला करायचं असेल, तर त्या ठिकाणी तर एक साधा-सुधा उपाय सांगतो मी तुम्हाला. आग्नेयमध्ये काय करायचं, की मोस्टली जो घरातला दिवा असतो आपला, दिवा आपण लावतो घरी, जो पंचारती म्हणतो आपण ज्याला 5 टोकं असतात, असे 3 असा दिवा असतो. त्याची एक दिवा लावायचा संध्याकाळी आणि त्याची वात उत्तरेला ठेवायची. तिथं लावायचा. हां, कुठे आग्नेय कोपऱ्यात? आग्नेय कोपऱ्यामध्ये. अच्छा. आणि त्याची म्हणजे त्या 5 पैकी एकच दिवा जळायचा की 5 ही लावायची म्हणताय? एकच लावायचं पण त्यातला. ते 5 ह्याचं ठेवायचं पण एकच दिवा जळायचा. एकच. आता बेसिकली बघितलं तर तुमचा स्टोव्ह किंवा तुमचा गॅस तिथं चालूच असतो. हं. अग्नी तिथं होतच असतो. विषय काय आहे, की त्यातला तो जल जो आहे, तो आपल्याला नको आहे तिथं. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, की वास्तुतज्ञांच्याकडनं प्रॉपर त्याची ट्रीटमेंटच तुम्हाला करून घ्यावी लागेल. नसेल तर मग तुम्ही रोजच्या रोज अग्नीचे जे तुमचे दोष आहेत किंवा जे तुम्हाला सिम्प्टम्स मिळत असतील, तर तुम्हाला अग्नीचा जो मंत्र आहे, तो तुम्ही रोजच्या रोज म्हटला पाहिजे. अग्नीचा मंत्र म्हणजे थोडक्यात काय तो जो अग्नीचा मंत्र आपल्याला म्हणा, तर अग्नीचा मंत्र आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा खाली हो, हो, ह्याच्यावरती हो, देऊ आपण हो. तो मंत्र. ज्यांना असं वाटतं की आपल्या आग्नेय कोपऱ्यात असा दोष आहे किंवा आग्नेय कोपऱ्यामुळे आपल्या घरातल्या कर्त्या स्त्रीला काही प्रॉब्लेम्स येतात मेडिकली किंवा तर त्यांच्यासाठी तो आग्नेय देवतेचा मंत्र आहे.
तो तुम्ही दिवसातून काय कधी म्हटला पाहिजे काय? तुम्ही ज्यावेळेला स्वयंपाक करता किंवा त्यावेळेला म्हटलं तरी सुद्धा तो चालेल. अच्छा, म्हणजे तो स्त्रीनं त्या बोलायचा आहे. हो, हो, हो. जी किचनमध्ये मोस्टली असते, त्या स्त्रीनं त्या अग्निदेवतेचा किंवा नमस्कार करून तुम्ही स्वयंपाकाला चालू करा. अच्छा. तर आता हे झालं आग्नेय कोपरा. आग्नेय कोपऱ्यानंतर आपली बाजूची दिशा आहे दक्षिण. 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 दक्षिण दिशा जी आहे, ही दिशा जी आहे ती अधिकाराची दिशा आहे. दक्षिण दिशेविषयी बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत, की ती यमाची दिशा आहे. परत ते त्या दिशेचा प्लॉट चालत नाही किंवा घरी प्रॉब्लेम्स चालू होतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कसं आहे, की दिशा वाईट नाही आहे कुठलीच. काय, तुम्ही ज्या ठिकाणी दरवाजा ओपन करता ती जागा चुकीची असते. दक्षिण दिशेचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की आज आपल्याला बघायला मिळत नाही आहे. काय, की आता घरी आपण बसल्यानंतर आपण भरपूर चांगलं बोलू शकतो. जे मनातलं आहे ते बोलू शकतो, सांगू शकतो, सगळं करू. पण 4 लोकांच्या ज्यावेळेला उभं राहून बोलायचं असतं, त्यावेळेला मात्र बोलू शकत नाही. का बोलू शकतो? कॉन्फिडन्स. नॉलेज भरपूर आहे, पण मी समोरच्याला सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण की मला कॉन्फिडन्स नाही आहे. मग हा कॉन्फिडन्स जर तुमचा चांगला असेल किंवा समोरच्या व्यक्तीचा चांगला कॉन्फिडन्स आहे की नाही, हे कशावरून कळतं? तर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेवरून. अच्छा. आलं का लक्षात? तर तुमच्या दक्षिण दिशेवरून तुमची होणारी कर्ज प्रकरणं किंवा आता दक्षिण दिशा जर तुमची चांगली असेल, तर तर कर्जाचा जो प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे बरेच वेळेला पैसे मिळत नाहीत किंवा येत नाहीत किंवा फेडणं होत नाही. तर दक्षिण दिशा तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी प्रचंड मदत करते. अच्छा. त्यासाठी तुमची दक्षिण दिशा घराची फार महत्त्वाची आहे. फार म्हणजे फार. तर दक्षिण दिशेला आता दक्षिण दिशेचं महत्त्व तुम्ही सांगितलंत, की दक्षिण दिशा ही खूप फायद्याची ठरते. तर दक्षिण दिशेला काय असावं आणि काय असू नये? दक्षिण दिशेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुमच्या ज्या आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सगळ्या दक्षिणेला तुम्ही ठेवा. त्याचा तुम्हाला चांगला लाभ होईल. दुसरी गोष्ट, रेड कलरच्या जेवढ्या काही वस्तू असतील तुमच्या, त्या सगळ्या तिकडे या. त्याचा फायदा तुम्हाला होईल. परत त्याच्यानंतर तुमच्या घरी असणाऱ्या जो 2 नंबरचा मुलगा असेल तुमचा, त्याची रूम तिकडे घ्या. त्याचा फायदा तुम्हाला होईल. त्या दिशेत त्याला झोपवा. त्याचा फायदा तुम्हाला होईल. आता दक्षिण दिशेत काय घेऊ नये? मगाशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, की पाणी असू नये सगळ्यात महत्त्वाचं इकडं. पाणी. दक्षिणेला पण असू नये. हां, दक्षिणेला पण नको. बरं. पाणी नको. जुनं लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत तुमच्या, त्या कधीही तिकडं घेऊ नका. दक्षिणेला छोटी-छोटी झाडं असतात, ती कधी लावू नका. दक्षिणेला मोठी उंच जाणारी झाडं आहेत, ती लावा. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. परत तुमच्या घरी जी व्यक्ती आहे, कर्ता पुरुष आहे किंवा ज्या जी कोण व्यक्ती असेल, तर त्याची फोटो फ्रेम छानपैकी तिकडे लावा. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा चांगला होईल. अच्छा. म्हणजे छोटी-छोटी झाडं असू नयेत, उंच झाडं आहेत. ते आता हे पण आता उंच झाडं आपण फ्लॅट सिस्टीममध्ये नाही लावू शकत. मग अशा वेळी फ्लॅट सिस्टीममध्ये झाडंच लावायची नाहीत किंवा काय करायचं? नाही, मग तुम्ही त्या ठिकाणी फोटो फ्रेम्स वापरू शकता. अच्छा. फोटो फ्रेम्स वापरा. झाडांच्या, उंच गेलेल्या झाडांच्या वगैरे ज्या असतात. आता वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला बरीच झाडं वगैरे सांगितली असतात. अच्छा. कारण की हे झाडांचं सुद्धा एक वास्तुशास्त्र वेगळंच आहे, बरं. की जे आपण प्लांट करतो बऱ्याच ठिकाणी. तर त्या झाडांचे तुम्ही तज्ञांना विचारून कुठलं झाड बाबा आम्ही ह्या दिशेत लावलं पाहिजे, हे विचारून घेऊन तुम्ही लावू शकता तिथं. अच्छा. म्हणजे तसे फोटो लावले तरी त्याचा हो, इम्पॅक्ट हो, होऊ हो, शकतो. हो, 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 हो. अच्छा. आता दक्षिण दिशेनंतर आपली येते परत. नैऋत्य दिशा, अच्छा. जी सगळ्यात ईशान्येनंतर महत्त्वाची कुठली दिशा असेल, तर ती नैऋत्य दिशा. फार बरं. महत्त्वाची आहे दिशा. अ, जर आयुष्यात स्टेबिलिटी पाहिजे असेल, सगळ्यात महत्त्वाचे, तर त्या भागात तुम्ही घरच्या कर्त्या पुरुषानं त्या भागात आधी आपली बेडरूम घेतली पाहिजे. बरं. सगळ्यात महत्त्वाचं, की ती व्यक्ती तिथं झोपली पाहिजे. तिचं शयनगृह तिथं पाहिजे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, की मी मगाशी म्हटले, की तुम्हाला एखाद्या गोष्टीत अधिकार ज्यावेळेला तुम्हाला पाहिजे असतो किंवा तुमचं मत आणि कॉन्फिडन्स जर चांगला पाहिजे असेल, तर तुम्ही त्या दिशेत झोपलं पाहिजे. अ, बऱ्याच वेळेला काय होतं, मी बघितलं, की ह्या दिशेमध्ये लहान मुलं आणि पालक दोन्ही एकत्र झोपतात.
मग पालक म्हणतात बरेच जण बाबा हे ऐकत नाही, हट्टीपणा करते. तर त्याचं कारण तेच आहे, की त्या दिशेत जो माणूस झोपत तो हट्टी होणार. कॉन्फिडन्सनं भरपूर तो तयार होणार माणूस. अच्छा. हां, त्यामुळे जर ज्याला स्टेबिलिटी पाहिजे त्यानं नैऋत्येत झोपलं पाहिजे. बरं. पण नैऋत्येला तर बेडरूम म्हटल्यानंतर त्यांची मुलं तर त्यांच्यासोबत झोपणार असं बऱ्याच वेळा होतं. मग त्या झोपण्याच्या पोझिशनमध्ये काय? हां, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर झोपताना कसं झोपायचं ह्या विषयावर सांगतो. अ, कर्त्या पुरुषाने मध्ये झोपायचं. आपल्या उजव्या हाताला आपलं मूल झोपवायचं कर्त्या पुरुषाच्या आणि आपल्या डाव्या हाताला पत्नीनं झोपलं पाहिजे. अच्छा. हा सगळ्यात मोठा विषय आहे. यातली एक गोष्ट सांगतो छोटीशी. अ, बऱ्यापैकी सगळेजण बघा, की पुरुषाच्या जर उजव्या बाजूला जर स्त्री झोपत असेल नैऋत्येमध्ये, तर त्यांच्यात संशयाची वृत्ती फार प्रचंड आपल्याला बघायला मिळते. अच्छा. जर तीच लेडीज जर त्याच्या पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपत असेल, तर त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग खूप छान बघायला मिळतं. अच्छा. मुलगा जर पुरुषाच्या उजव्या हाताला जर झोपत असेल, तर त्या लहान मुलाची सर्वोपरीनं प्रगती जी म्हणतो आपण ती फार छान होते. हा अनुभव आहे. अच्छा. म्हणजे कर्त्या पुरुषाच्या उजव्या बाजूला झोपावं मुलांनी. येस. नैऋत्येला जर बेडरूम असेल तर. 100%. डाव्या बाजूला अव्हॉइड करावं नाहीतर तो हट्टी होतो. येस, येस. स्त्रीनं डावीकडे झोपावं, मुलांनी उजवीकडे झोपावं. कर्त्या पुरुषानं मध्ये झोपावं. नैऋत्यबद्दल आणखी काय तुम्ही सांगू इच्छिता सर? अ, कसं असते सर जसं आपण मोबाईल चार्ज करू, तसा आपला चार्जिंग पॉइंट कुठं असेल, तर तो नैऋत्य. बरं. आलं का लक्षात? जर तुम्ही त्या ठिकाणी जर दिवसभर तुम्ही दमून या, काही करू नका. तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल, थकल्यासारखं वाटत असेल, बरंच त्रास होत असेल, तर नैऋत्यमध्ये जस्ट जाऊन बसा. तोंड ईशान्येकडे करा. एक 5 मिनिटं बसा. तुम्हाला रिलॅक्स फील व्हायला चालू होईल. अच्छा. प्रचंड रिलॅक्स फील व्हायला चालू होईल. एवढी एनर्जी तुम्हाला नैऋत्येतून मिळते. अच्छा. हां. दुसरी गोष्ट नैऋत्येत कधीही रेड कलर द्यायचा नाही. नैऋत्येत. नैऋत्येमध्ये कधीही ग्रीन कलर द्यायचा नाही. पूर्णपणे अव्हॉइड करा. नैऋत्येत जर तुमची बेडरूम असेल, तर शक्यतो पिंक प्रिफर करा अच्छा. जास्त करून किंवा ग्रे कलर चालेल. अच्छा. ओके. म्हणजे काय असावं, काय नसावं या दोन्ही गोष्टी दोन्ही सांगितल्यात गोष्टी. तुम्ही. हां. कलरही सांगितलेत. तर आता नैऋत्यनंतर आपण पुढच्या दिशेला कुठल्या जायचं? पश्चिम दिशा. पश्चिम. हां. आता थोडंसं थोडासा विषय थोडासा पश्चिम दिशेचा फार मोठा आहे. एक सायंटिफिकली सांगतो बघा तुमच्या लक्षात येईल. जेवढी आपण मंदिरं बघतो, तर मंदिरं बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल, की प्रत्येक देव आहे. आता मारुतीसारखं एखादं दैवत सोडलं तर. कारण मारुतीला मर्यादा नाही आहे. त्याला सीमा नाही आहे. त्यामुळं पण इतर देवस्थान तुम्ही जेवढी बघशिला, तर हे सगळे पश्चिमेत पूर्वेला तोंड करून बसलेत. बरोबर आहे. जर मंदिराचं वास्तुशास्त्र जर बघितलं, तर तुमच्या असं लक्षात येईल, की प्रत्येक देव हा पश्चिमेत पूर्वेला तोंड करून बसवलेला आहे. का केलं असेल? याचा आपण कधी विचार केला नाही. आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल, की बाबा मग घरातला देव आम्ही तिकडं का ठेवायचा? पश्चिमेला तोंड करून पश्चिमेला का? तोंड करून का बसवायचा? हा प्रश्न उद्भवतो ना. बरोबर आहे. तर एक सांगतो, की पश्चिम दिशा जी आहे, ती तुमची विश कंप्लीट करते. अच्छा. हां, सगळ्यात महत्त्वाची पश्चिम दिशा जी आहे, ती तुमची विश कंप्लीट करते. आता काही समाजामध्ये तुम्ही बघितलं तर पश्चिमेला तोंड करून ती लोकं देवाकडे मागणं मागतात. तसं बेसिकली आपणही मंदिरात आपलं तोंड पश्चिमेलाच होतं. बरोबर. देवाकडे मागताना आपण पश्चिमेलाच. कारण की पश्चिम दिशा ही तुम्हाला भरभरून देणारी आहे. ती अच्छा. म्हणून मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं, की कुठलीही दिशा वाईट नाही. नाही. सगळ्या दिशा पॉझिटिव्ह आहेत. फक्त आपण कुठून काय घेतो हे कळायला बरोबर. पाहिजे. पश्चिम दिशेत एक जागा अशी आहे, की तिथून तुम्ही जर तुमची विश जर मागितली, तर ती तुम्हाला कंप्लीट होते. अच्छा. पश्चिम दिशेला एक जागा म्हणजे अशी काय? पश्चिम दिशेला अशी जागा काय आहे, तर जे वास्तुमंडल आम्ही ज्याला म्हणतो, तर त्या वास्तुमंडलातली वरुण देवता जी आहे, वरुण देवता, ती देवता तिथं आहे. वरुण देवता अशी आहे, की ती आपली विश कंप्लीट करते. ती देवता त्या स्थानात आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही धर्माचा देव किंवा तिथं जरी कोणी जर बसवला आणि जो कोणी तिथं उभारून मागेल, त्याला ती गोष्ट 100% मिळेल. अच्छा.
मग घरातले देव तुम्ही आता म्हणालात, घरातले देव पश्चिमेकडे तोंड करून आणि घरातल्या देवाची पूजा अर्चा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असतं आणि मंदिरातल्या देवाची पूजा अर्चा करताना आपलं तोंड पश्चिमेकडे असणार. मग ह्या दोन्हीतला काय बदल काय आहे? आता एक सांगतो, की वास्तूमध्ये ज्यावेळेला अ, वास्तूमध्ये तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ज्यावेळेला तुमचा देव बसवता, तर वास्तुमंडलाप्रमाणे देवाची जागा ही ईशान्येमध्ये सांगितलेली आहे. हां. एक तर शास्त्रानुसार ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट सांगतो, की जगात जेवढ्या गोष्टी आहेत, काय तुमच्या घरी पाहुणा आल्यानंतर तुम्ही त्याला एक बसण्याची तिथं जागा दिलेली आहे. त्यामुळे त्याला तुम्ही तिथंच बसवलं पाहिजे. जर पाहुण्याला जर तुम्ही किचनमध्ये बसवला, तर तो तुम्हाला कधी त्याचा लाभ देईल का? तो हं. डिस्टर्ब होऊन जाईल ना, बरं. प्रॉब्लेम क्रिएट होणार. तसंच वास्तूमध्ये देवाचं स्थान जे सांगितलेलं आहे, ते तुम्हाला ईशान्य. ईशान्येमध्ये. ईशान्येमध्ये देव असल्यामुळं तुम्हाला तिथून पॉझिटिव्ह एनर्जी प्रचंड मिळते. अच्छा. पण इथं पश्चिमेमध्ये तुमची विश कंप्लीट केली जाते. अच्छा. हा त्यातला फरक. ओके. आता ही पश्चिम, पश्चिम नंतर कुठली दिशा येते आपली? वायव्य दिशा. अच्छा, शेवटची दिशा आपली. हां, शेवटची दिशा. वायव्य दिशा ही परत विषय असा येतो कम्युनिकेशनचा भाग अच्छा. येतो जिथून कम्युनिकेशन तुम्ही जिथून कम्युनिकेट होता ज्यासाठी किंवा आता असं बघूया आपण की वाया म्हणजे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती सगळी वायव्य दिशेतून घडत असते. अच्छा. पण आता तुम्ही एक वायव्य दिशा अशी पण आहे की अट्रॅक्शनची दिशा आम्ही म्हणतो त्या दिशेला फार गरजेची आहे. आता जर नवदाम्पत्य असेल तुमचं, तर नवदाम्पत्य तुम्ही त्या भागात जर एक भाग आहे, नॉर्थ वेस्ट म्हणून एक भाग आहे. त्या भागात जर वायव्येचाच तो भाग आहे. जर त्या भागात जर तुम्ही कपल जर नवीन लग्न झालेलं जर झोपत असेल, तर त्यांच्यातील प्रेम फार वृद्धिंगत होतं. त्यांचा संसार चांगला होता. पण कायमस्वरूपी त्यांनी तिथं कधी झोपायचं नाही. एक 3-4 वर्षानंतर तुम्ही तिथून बाहेर पडलं पाहिजे. तर किंवा बिझनेससाठी ही दिशा फार गरजेची आहे. किंवा तुम्ही एखादं घर किंवा एखादी खोली तुमच्या जागेच्या वायव्य दिशेत असेल, तर ती तुम्ही भाड्यानं द्या. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. आता वायव्य दिशेला काय असावे आणि असू नये? असू नये हां. काय काय? वायव्य दिशेला सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे, की वायव्य दिशेला पाण्याचा जास्त साठा असू नये. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा साठा. त्याच्यानंतर छोटी-छोटी झाडं असतात. ती अजिबात नको त्या भागात. मग जसं दक्षिणेला असू नये तसं वायव्येला पण असू नये. वायव्येला असू नये. अच्छा. परत त्याच्यानंतर अशा फारशा काही गोष्टी नाही आहेत. पण बऱ्यापैकी जर वायव्येला जर म्हटलं तर तुमचं किचन सेकंड ऑप्शन किचनचा आहे. बरं. तो म्हणजे तिथं जर चालेल. आग्नेयेला जागा नसेल तर ते वायव्येला तुम्ही वायव्येला ट्रान्सफर करू शकता. अच्छा. त्याची एक जागा आहे त्या दिशेत तुम्ही ते करू अच्छा, एक शकता. ऑप्शन आहे किचनला. हां. आता बऱ्याच वेळा तुम्ही सांगितलं, की जल दक्षिणेत नसावं, आग्नेयेत नसावं आणि आता वायव्येत पण नसावं. तर आग्नेय म्हणजे जलाची जागा फक्त उत्तरच आहे, की त्याला आणखी काही ऑप्शन आहेत? आणखी कुठल्या दिशेला जल ठेवू शकतो? नाही. जल हे तुम्हाला उत्तर आणि पूर्व ह्या भागातच तुम्हाला जास्त चांगलं रिझल्ट देऊ शकतं. इतर भागात ते थोडंसं प्रॉब्लेम करतं. वायव्य भागात तुम्ही अ, अ, हात धुण्याचं बेसिन म्हणा किंवा कपडे धुण्याचं जागा, वॉश बेसिन ह्या गोष्टी तुम्ही वायव्य भागात तुम्ही ठेवू शकता. अच्छा. तुम्हाला त्याचा फायदा चांगला होईल. ओके. आता हे मोस्टली आपण वास्तुशास्त्र घराच्या चारी बाजूला 4 मुख्य दिशा आणि 4 आपण उपदिशा म्हणतो ना? हं. हां, अशा 4 अशा 8 दिशांचा तुम्ही अगदी सखोल माहिती दिलीत, की काय असावं, काय असू नये. त्याचे प्लस पॉइंट काय आहेत, मायनस पॉइंट काय आहेत. आपण सुरुवातीलाच एंट्रन्सबद्दल बोललो, की एंट्रन्स ही सगळ्या दिशेला कुठल्याही दिशेला असू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाच्या दिशा सगळ्या कळल्या. आता एंट्रन्स आपण केल्यानंतर म्हणजे हॉल आपण ज्याला लिव्हिंग रूम म्हणतो. तर तिथं सगळ्यात पहिला पाहुणा येऊ दे किंवा आपण येऊ दे, आपण पहिल्यांदा त्या खोलीत येतो. तर तिथल्या गोष्टी काय असाव्यात, काय नसाव्यात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉल जो तुमच्या घरचा आहे तो एकदम फ्रेश पाहिजे अच्छा. सगळा. म्हणजे लाईट भरपूर पाहिजे बरं. त्या स्थानावरती. जर लाईट कमी असेल, तर तुम्हाला मरगळ आल्यासारखी होणार. अच्छा. हे सायन्स आहे. अच्छा. आलं का लक्षात? तर हॉल तुमचा चांगला पाहिजे. हॉलमध्ये तुम्ही पाण्याच्या संदर्भातल्या जेवढ्या गोष्टी आहेत, हं. त्या उत्तर भिंतीवरती घ्या. पूर्व भिंतीवरती घ्या. तुम्ही जिथं बसणार आहे, आता समजा हॉल आहे तुमचा, तर घरच्या कर्त्या पुरुषानं कायम दक्षिण दिशेला उत्तरेकडे तोंड करून बसलं
पाहिजे. कोणी पाहुणा येऊ दे किंवा कोणी येऊ दे. पण तुम्ही बोलताना सगळ्यांशी बोलताना तुम्ही दक्षिणेत खुर्ची घेऊन तुम्ही सगळ्यांशी कम्युनिकेट व्हायला पाहिजे. अच्छा, दक्षिणेकडे पाठ करू. हां. दक्षिणेकडे पाठ करून तुम्ही बसा. त्याच्यानंतर हॉलमध्ये जे तुम्ही फर्निचर वापरणार आहे, जे फर्निचर आहे तुमचं, ते जास्त जड असू नये, लाईट वेट असावं. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं. हॉलमध्ये पडदे जे आहेत, ते शक्यतो व्हाईट कलरचे असावेत. त्याच्यामुळे काय होईल, की लाईट चांगला रिफ्लेक्ट होईल. तुम्हाला फायदा होईल. आता हॉलमध्ये जर तुमच्या टीव्ही जर असेल, तर टीव्ही शक्यतो हा तुम्ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवरती घ्या. चांगलं तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. अच्छा. परत घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला जर वाटत असेल, तर एखादं पाण्याचं काहीतरी स्रोत निर्माण करून ठेवा किंवा अच्छा. काही तुम्ही एखादं पॉट जरी भरून ठेवला ईशान्य कोपऱ्यात, तरीसुद्धा ते तुम्हाला ह्या गोष्टीमुळे तुम्हाला अच्छा, म्हणजे देव्हारा तर आपल्या ईशान्य कोपऱ्यात आहे. आपण देव्हाऱ्यात तो तांब्या भरून ठेवतोच. मग तेवढा तो चालेल की आणखी काही पाणी? चालेल, चालेल. तो तो तेवढा कारण चालेल. देव्हाऱ्यात जनरली लोकं तांब्या किंवा तर काय ते आपण हे म्हणतो त्याचं ताम्हण. ताम्हण किंवा ते त्या ताम्हणात आपल्या ह्याच्यात तांब्यात त्या कलशामध्ये आपण ते कलश जो असतो, त्या कलशामध्ये आपलं पाणी ठेवलेलं असतं. तर तेवढं पुरेसं होतं की काही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तिथं ईशान्येला केला पाहिजे? ईशान्येला आता कसं आहे, की तुम्ही ईशान्येला घराच्या बाहेर तुम्ही जो प्लॉट आहे तुमचा, तिथं तुम्ही 100% पाण्याचा स्रोत निर्माण केला पाहिजे. एक मी मगाशी म्हटलं ना, की अच्छा. उत्तरेत तुमच्या एखादा पॉन्ड करा निर्माण किंवा पाण्याचा एक स्रोत नळ घ्या तुमचा, तो अच्छा. चालेल. नसेल तर तुम्ही ईशान्य भागात छानपैकी कारंजा उभा करा. अच्छा. सगळ्यात भारी छान. तो अच्छा. सुद्धा चालेल. हॉलमध्ये जर ईशान्य कोपरा तुमचा असेल, तर ईशान्य कोपऱ्यात एक छानपैकी शंकराची मूर्ती ठेवा. अच्छा. प मग देव्हाऱ्यात की देव्हाऱ्यात नसली तरी चालेल. एखादा फोटो शंकराचा, की जो ध्यानस्थ बसलेला आहे, त्याच्या जटेतून पाणी, गंगा बाहेर पडायला लागली आहे. अच्छा. असा फोटो सुद्धा तुम्ही वापरू शकता. ओके. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की आता एंट्रन्स केल्यानंतर ईशान्येला आपलं ते बेडरूम हॉल आहे, लिव्हिंग रूम आहे. त्या हॉलमध्येच देव्हारा असावा की त्याची एक वेगळी खोली वगैरे असावी? हॉलमध्येच वेगळी खोली केली तर उत्तम. अच्छा, देव्हाऱ्यासाठी. हां. काय होतं, की बऱ्याच वेळेला म्हणतात, की लोक काय म्हणतील, हॉलमध्ये देव्हारा केलाय किंवा लोकांच्यात अनेक असा विचार आहे, की आल्यानंतर देवावर नजर पडेल किंवा काय असं होईल, असं थोडक्यात आहे. पण माझं सर्वांना सांगणं एकच आहे, की शक्यतो तुमचं घर जर तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे असेल, चांगली एनर्जी घरात तुमच्या पाहिजे असेल, तर तुम्ही देव्हारा हा ईशान्येमध्येच घ्या आणि त्याच्यासाठीच ईशान्येमध्ये एक छोटीशी खोली तुम्ही निर्माण करा. जेणेकरून तुम्ही खोली निर्माण केल्यामुळे जो तुमचा प्रश्न आहे, की बाबा त्याच्यावर कोणाची तर नजर पडेल, कोणतरी बघेल, हे डोक्यात असतं लोकांच्या पण. दरवाजे केल्यामुळे तो सुद्धा निघून जाईल. अच्छा. आता हे झालं लिव्हिंग रूम हॉलचा विषय. हॉलनंतर आपण पुढे आपल्या बेडरूमकडे किंवा किचनकडे जातो. तर ह्या गोष्टी कशा स्वरूपात असाव्या, तिथं काय असावं, काय नसावं? अ, किचन कशा स्वरूपाचं असावं किंवा बेडरूम कशा स्वरूपाची असावी? अ, आग्नेय दिशेत आपलं किचन असल्यामुळे की नाही सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या, की वास्तुतज्ञांच्याकडून परीक्षण करून एक्झॅक्ट आपल्या घरामध्ये जी अ, ज्योत पेटते, ज्योत जी, ती एक्झॅक्ट आग्नेयमध्येच पेटते का? बघितली पाहिजे. बऱ्याच लोकांना असं होतंय, की आग्नेयमध्ये आहे, पेटते पेटते असं ते म्हणतात. पण नाही. पण ती बरेच वेळेला पूर्वेत पूर्वेत असते. चालू चालू बरोबर. असते. हां. त्याच्यामुळे कॅश फ्लो तुमचा अडकण्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? किंवा येत नाही. का तर आग्नेय दिशेमध्ये तुम्हाला अग्नी प्रॉपर प्रज्वलित होत नसल्यामुळं तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अच्छा. त्यामुळं प्रकर्षानं लक्षात ठेवलं पाहिजे, की बाबा एक्झॅक्ट आग्नेयमध्ये ज्योत पेटली पाहिजे. पाहिजे. हो. आणखी काय गोष्टी किचनमध्ये आपण म्हणजे वास्तूच्या हिशोबाने केल्या पाहिजेत आणि काय करू नयेत? वास्तूमध्ये ऑरेंज कलर तुम्हाला मगाशी सांगितला. तो ऑरेंज कलर तुम्ही फिल करू शकता तुमच्या किचनसाठी? किचनमध्ये. अच्छा. हो. पाण्याची सेपरेट जागा आहे ती तुम्ही एका बाजूला करू शकता. म्हणजे किचनच्या ईशान्येमध्ये पाणी घ्या तुम्ही. अच्छा. त्याचा फायदा होईल तुम्हाला. दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितली, की वास्तुपुरुषासाठी तुम्ही एक घास तुम्ही काढून ठेवा. अच्छा. दुसऱ्या दिवशी तो तुळशीला किंवा गाई तुमच्या घरी तिला तुम्ही तो खायला घाला. परत किचनमध्ये वास्तुपुरुषाची स्थापना व्यवस्थित करून घ्या. जे तुम्ही किचनमध्ये जे अन्न बनवता, अन्न बनवून तयार झाल्यानंतर तुमच्या घराच्या पश्चिम भागामध्ये ते अन्न ठेवा. त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. आग्नेय कोपऱ्यामध्ये जिथं आग्नेय कोपरा आहे, त्याच ठिकाणी मिक्सर वगैरे जर असेल तुमचा, तर तिथंच त्या ठिकाणीच तो फिरवा. उचलून पश्चिमेत नेऊन तो लावू नका कधी.
अच्छा. तर त्याचा पण थोडासा ड्रॉबॅक होतो तुम्हाला. अच्छा. शक्यतो मिक्सर वगैरे या गोष्टी तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या आग्नेय कोपऱ्यात तिथेच ठेवाव्यात. तिथंच वापर करा त्याचा. आणि स्वयंपाक जो केलाय तो बनवल्यानंतर पश्चिमेकडे ठेवायचा. पश्चिमेकडे ठेवा. परत त्याच्यानंतर तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचे मसाल्याचे पदार्थ जेवढे आहेत, तेच तुम्ही तिथं ठेवा. अच्छा. एखादी छानपैकी अन्नपूर्णेची एखादी मूर्ती असेल किंवा एखादा फोटो असेल, तर तो तुम्ही तिथं किचनमध्ये तुम्ही लावू शकता. तोही चालेल. अच्छा. आणि काय गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत किचनमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं किचनमध्ये अव्हॉइड केलं पाहिजे म्हणजे की भांडी खरकटी अजिबात ठेवायची नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय. अच्छा. हां. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की ऑफिसला जाणारे लोकं असतात किंवा वेळ मिळत नाही बऱ्याच वेळेला, की जेवल्यानंतर रात्री आपण खरकटी भांडी ठेवत नाही बाजूला. तर ती तिथंच किचनमध्ये ठेवतो. तर ते वाईट आहे. ते कधीही करू नका. फार बेकार आहे. शक्यतो वॉश करा आणि ठेवून द्या. नसेल तुम्हाला जमत नसेल, तर तुमच्या किचनच्या बाहेर ते भांडी नेऊन ठेवा. फक्त किचनच्या आत घरात ठेवता कामा नये. हा एक विषय आहे. दुसरा विषय हल्ली आणखीन एक गोष्ट निर्माण व्हायला लागलेली आहे, की अ, कणिक 2 दिवसाची मळून ठेवायची फ्रिजमध्ये आणि ती परत खायची. तुम्ही जर बघत असाल नेटवरती पण तुम्हाला बघायला मिळालं असेल मे बी किंवा तुम्ही डॉक्टर लोकसुद्धा सांगतात. बऱ्याच ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल. तर ते त्याच्यात फार विचित्र घटक निर्माण होतात. ते कणिक मळून ठेवल्यामुळं आणि ते आपण सेवन करतो. अच्छा. त्याच्यामुळं आरोग्य बिघडतं. तर कधी असं करू नका. शक्यतो काय करा, की जेवढी गरजेपुरती आहे तेवढीच मळा आणि ती चपाती त्याची खा. ठेवू नका. त्याचा हा सायंटिफिक झाला. पण आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे, की आपण कणिक कुठल्या गोष्टीसाठी वापरतो? तर पितरांना पिंडदान करताना आपण ते वापरतो. तुम्ही घरातली जर कणिक जर फ्रिजमध्ये ठेवला, तर त्याच्यावरती पितरांचा जास्त हवीभाव होतो आणि ती जर तुम्ही सेवन केला, तर तुमचे विचार पण तसे व्हायला चालू होतात व अच्छा. डिस्टर्बन्स तुमचा लाईफमध्ये जास्त वाढतो. तर शक्यतो कणिक मळून ठेवू नका. अव्हॉइड करा. आता बोलताना फ्रीजचा उल्लेख झाला. तर फ्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी आजकाल ठेवून खाल्ल्या जातात किंवा बाहेरून मागवून किंवा ते कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा इतर गोष्टी असतील, फळं असतील. तर त्या बाबतीत काय असं वास्तुशास्त्र आहे का, की फ्रीजमध्ये काय आणि कशाप्रकारे गोष्टी ठेवल्या पाहिजेत? काय अव्हॉइड केल्या पाहिजेत? आत्ता एक मी मुळात सांगितलं म्हणजे कणिक तर अजिबात ठेवू नका तुम्ही. तो विषय तुम्ही सोडा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की अ, आत्ताच्या ह्या युगात जर बघितलं तर कुठली गोष्ट ठेवू नका असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. बरोबर आहे. कारण काय आहे, गरज आहे. हां. फ्रिज ही गरजेची वस्तू आहे म्हणून तर ती आपण घरी आणली. बरं आहे. मग जर एखादी गोष्ट जर मी सांगितली ठेवू नका, हं. काय तर मग फळं तुम्ही ठेवली पाहिजेत. फळं ठेवून तुम्ही खाल्ली पाहिजेत. त्याच्यावर त्याला पर्यायच नाही कारण वर ठेवू शकत नाही. मुंबईसारख्या शहरात तुम्ही वरती फळं ठेवली तर ती खराब दमट वातावरण पूर्ण खराब होऊन जाते. बरं. नुकसान आहे ना. त्यामुळं ठेवू नका असं काही नाही आहे त्याच्यात. सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवा. अच्छा. मग तसं आता ही गोष्टी सांगणे काही प्लस मायनस ज्या गोष्टी ठेवायला हां. हव्यात, ज्या गोष्टी ठेवायला नको तेही सांगितलं. फ्रिजमध्ये फक्त एक मध कधी ठेवायचं नाही. मध. मध कधी ठेवायचं नाही. अच्छा. ते प्रकर्षानं टाळायचं. अच्छा. एक गोष्ट आहे. बरं. आणखी काही किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात, की किचनच्या ह्या दिशेला तुम्ही सांगितलं, की आग्नेय कोपऱ्यात मसाल्याचे डबे वगैरे ठेवा. पण बाकीच्या इतरही काही गोष्टी अशा असतात का, की काय त्यांना सुद्धा एक जागा ठरवून द्यायची आहे? आता मगाशी सांगितलं मी मसाल्याचे पदार्थ तुमच्या आग्नेय कोपऱ्यात घ्या. तुमचं तूप असेल तर किचनच्या दक्षिण मध्यामध्ये तुम्ही ते तूप ठेवा. अच्छा. तूप म्हणजे जे रॅक असेल तुमचं तिथं ठेवा. मिक्सर तुमचे ते जे सांगितलं ग्राइंडर वगैरे जे आहे ते तुमचं तिथं चालवा. आग्नेयमध्ये जा. हां. परत त्याच्यानंतर नाही असं काही फार काय असं नाही आहे हं. त्याचं आणि शक्यतो काय आहे किचनचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी स्त्री किचनमध्ये काम करते, तिचं मुख पूर्वेला होणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा. नाही तुमचं किचन जरी आग्नेयमध्ये गेलं असेल, जर तिचं तोंड जर दक्षिणेत होत असेल, तर काय उपयोग नाही. नाही. कारण काय मगाशी जे तुम्हाला सांगितले, की जे एनर्जीचा विषय येतो, की जी सकाळची जी एनर्जी कारण की किचनमध्ये सगळ्यात जास्त वावरणारी व्यक्ती कोण असते? तर घरची स्त्री. त्या स्त्रीला ऊर्जा मिळवण्यासाठी तिनं पूर्वेत तोंड करूनच उभारलं पाहिजे. त्याचा तिला जास्त लाभ होईल. त्यामुळं आरोग्य तिचं मुळात चांगलं राहील. अच्छा. आता बऱ्याच ठिकाणी कसं असतं, की फ्लॅट सिस्टममध्ये आजकाल म्हणजे मायक्रो लेव्हलला कुटुंब झाल्यामुळे घरं छोटी आहेत. पूर्वीसारखी वाडे सिस्टीम वगैरे नाही. तर आजकाल कसं होतं, की ताट घ्यायचं किचनमधनं हॉलमध्ये येऊन टीव्ही बघत जेवायचं. हां, हां. हां.
हा एक प्रकार खूप ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे आपण कुणाच्या घरात गेलो, की नेमकं टीव्ही समोर लहान मुलं बसलेली असतात, कुटुंबातली काही लोकं बसलेली असतात किंवा बऱ्याच वेळा आपल्यालाही कधी-कधी मोह आवरत नाही. टीव्ही बघता-बघता आपण काही गोष्टी खातो वगैरे. बरोबर, बरोबर. तर कुठेतरी या गोष्टी वास्तुशास्त्राला पूरक आहेत किंवा यातनं काही नुकसान आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, की म्हणजे सगळ्यांना सांगतो, की तुम्ही तुमच्या किचनमध्ये मांडी घालून तुम्ही जेवलं पाहिजे. आता बरेच लोकं डायनिंग टेबलवरती वगैरे बसतात, नाही असं नाही. पण मूळ शास्त्र आपलं काय सांगतं, की तुम्ही मांडी घालून तुम्ही जर जेवायला लागला, तर त्याची पचन क्रिया त्या व्यक्तीची चांगली राहते. अच्छा. मुळात. आध्यात्मिक कारण जर म्हटला तुम्ही, तर किचनमध्ये जेवल्यामुळं काय, तुम्हाला ऊर्जा, अन्नातली ऊर्जा जास्त मिळते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बरेच म्हणतात, की आम्हाला पितृदोष आहे, पितृदोष आहे, पितृदोष आहे. तर तो तुम्ही किचनमध्ये जेवल्यामुळं त्या पितराचा दोषसुद्धा कमी होतो. अच्छा. म्हणजे पितृदोषावरती एक उपाय म्हणून आपण किचनमध्ये जेवणं हा सुद्धा पर्याय आहे त्याला. हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, टीव्ही अव्हॉइड केल्यामुळं जेवणावर पूर्ण लक्ष राहतं, की आपण काय खातोय हे तर किमान समजतं. बरोबर. त्याचं पण सायन्स आहे ते, की सायन्स आहे. किचनमध्ये किंवा मग किचनमध्ये टीव्ही घ्या. हां, हां. ते तर शक्य नाहीये. शक्य नाही. हां, पण किचनमध्ये घरच्या कुटुंबानं एकत्र बसून किचनमध्ये हो. जेवलं पाहिजे खरं तर. म्हणजे हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, की स्त्री गरम-गरम करून वाढते. चुली आपण बघतो जुन्या चित्रपटांमध्ये, की चुलीसमोर स्त्री बसलेली असते आणि तिच्यासमोरच ते एका रांगेत आपलं कुटुंब बसलेलं असतं जेवायला. हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यावेळी एकमेकांमध्ये वार्तालाप किंवा कम्युनिकेशन फार छान होतं. छान होत होतं. तर त्या गोष्टी आता कुठेतरी लोप पावत लोक चाललेल्या पाहत आहेत. चालले. पण आता किचनकडून आपण थोडं बेडरूमकडे येऊया. तर बेडरूममध्ये काय गोष्टी कराव्यात, काय गोष्टी करू नयेत? सगळ्यात महत्त्वाचं, की एक मुद्दा सांगतो, की घरातल्या सगळ्या व्यक्तींनी तुम्ही झोपताना तुमचं डोकं दक्षिणेत आणि पाय उत्तरेत पाहिजे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं. बरं. आता एक का ह्याचं पहिलं सायंटिफिक कारण एक देतो मी तुम्हाला. कारण की दक्षिण ध्रुव जो आहे, जो आपण पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणतो, यामध्ये दक्षिण ध्रुव जो आहे तो खेचण्याचं काम करतो. आलं का लक्षात? जर आता तुम्ही जर 2 लोहचुंबक जर घेतले, जवळ-जवळ जर आणले दोन्ही, काय दोघांचं जर एकच ध्रुव जर तुम्ही जवळ आणला, तर तो लोहचुंबक कुठं सरकतो? दक्षिणेत सरकतो. दक्षिण. इकडं-तिकडं सरकत नाही बघा तुम्ही. का? तर लोहचुंबक सुद्धा खेचण्याची ताकद दक्षिणेत फक्त आहे. अच्छा. आलं का लक्षात? त्यामुळं तुम्ही झोपताना निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर झोपला, तर तुम्हाला 100% लाभ हा होणारच आहे. आता कसा, जर तुम्ही डोकं दक्षिणेत ठेवलं, तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे ब्लड वरती खेचलं जाणार आहे. ब्लड वरती खेचल्यामुळं काय होणार आहे, की तुमच्या हार्टला ब्लड चांगलं मिळणार आहे. अच्छा. आणि खेचण्याची प्रक्रिया होत असल्यामुळं ब्लडला आपोआप गती मिळाली ना, त्यामुळं तुमच्या शरीरात शुद्ध रक्त तयार होण्याची क्रियासुद्धा चांगली होणार. आता रक्त जर तुमचं शुद्ध झालं, तर तुमचं आरोग्य चांगलंच राहणार आहे. बरोबर आहे. साधं सोपं सायंटिफिक हे कारण आहे. आणि हेच कारण आपल्या शास्त्रामध्ये फार वर्षापूर्वी ऋषीमुनींनी असं लिहून ठेवलेलं आहे, की झोपताना तुम्ही तुमचं डोकं दक्षिणेत आणि पाय उत्तरेतच हवेत. आता दुसरी गोष्ट त्यात अशी आहे, की लहान मुलं जी आहेत, आता शास्त्रात असं पण आहे, की लहान मुलांचं डोकं हे पूर्वेत आणि पाय पश्चिमेत, किंवा लहान मुलांना पूर्व दिशेत झोपावं. अच्छा. त्यांची बौद्धिक क्षमता जास्त वाढते. अच्छा, त्याने पूर्वेकडे तोंड करून हां, झोपावं. पूर्वेत झोपलं, हां, तरी तसं झोपलं तरी सुद्धा चालतं. पश्चिमेत कधी डोकं करू नये. अच्छा. हां, आता मुलांनी पूर्व दिशेत झोपलं तर मुलांची प्रगती चांगली होते. मुलांना पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या तिन्ही जागा चांगल्या आहेत मुलांसाठी. अच्छा. आता घरच्या कर्त्या पुरुषांना मगाशी म्हटलं, की तुम्ही बेडरूममध्ये झोपलं पाहिजे. हं. आलं का लक्षात? आणि जी घरातली वयस्कर बेडरूम व्यक्ती, नैऋत्येला झोपलं पाहिजे. हां, नैऋत्येला. आता अच्छा. जी तुमच्या घरातली वयस्कर व्यक्ती आहे, तिनं 100% ईशान्येमध्ये झोपलं पाहिजे. ईशान्येमध्ये झोपली तर त्या व्यक्तीचं आरोग्य हे चांगलंच राहणार. कुठल्या व्यक्तीनं? जी घरातली वृद्ध व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्तीनं. वृद्ध व्यक्तीनं, तर तिनं ईशान्येमध्ये झोपावं. तिला चांगला फायदा होईल त्याचा. अच्छा, म्हणजे मग देवाशी इथंच. हो, हो, हो. हो. बरोबर आहे. म्हणजे देवाचा उतरत्या वयामध्ये देवाच्या हां, हां, आधारानं हां. म्हणजे ईशान्येला थोडक्यात आपण वानप्रस्थाला वानप्रस्थ. गेलो. हां. ते थोडक्यात आहे. बरोबर आहे, बरोबर. तर हे बेडरूममधले आणि बेडरूममध्ये काय गोष्टी अव्हॉइड कराव्यात? बेडरूममधल्या काय वस्तू ठेवाव्यात, काय वस्तू ठेवू नयेत? बेडरूममध्ये सगळ्यात महत्त्वाचं, की कधीही दक्षिण दिशेवर आरसा आणू
नाही, दक्षिण पश्चिम दिशेवर आरसा आणायचा नाही. अच्छा, पश्चिमेला पण नसावा. हां, आता बरेच वेळेला काय होतं, की ड्रेसिंग टेबल असतात. अ, तर त्यावेळेला काय होतं, की त्याला आरसा आलेला असतो. मग तो नेमका आपण काय करतो, की बेडच्या आजूबाजूला आपल्याला जवळ पडेल असं आपण ठेवतो. मग त्यावेळेला काय होतं, की दक्षिणेत आणि पश्चिमेत जर आला, तर मग त्याचे तुम्हाला सिम्प्टम्स, बॅड सिम्प्टम्स हे 100% येतात. दुसरी गोष्ट, आपण झोपल्यानंतर आरशात दिसता कामा नाही. नये. झोपल्यानंतर किंवा आपली प्रतिकृती कुठं किंवा आपल्याला झोपल्यानंतर आरशातला कुठला भाग दिसता कामा नये. अच्छा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हं. परत तुमचं बेड असेल, तुम्ही आता सांगितले, की दक्षिण-उत्तर तुमचा बेड पाहिजे. त्या पद्धतीतून झोपा. रूमला पिंक कलर द्या. तो तुम्हाला जास्त फायद्याचा आहे आणि एक छानपैकी दोघांची जोडीची एक फ्रेम दक्षिण भिंतीवर लावून टाकायची. दक्षिण भिंतीवर. या अच्छा. छानपैकी. अच्छा. म्हणजे ह्या गोष्टी आणि बऱ्याच वेळा काय होतं, की काही मुलं म्हणा किंवा आजारी माणसं बेडवरती बसून जेवण्याचा प्रकार असतो बेडरूममध्ये. आता काय आहे, की नाईलाज आहे त्याला, त्या गोष्टीला. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे कोणीच काही करू शकत नाही त्या गोष्टीला. आता काय होतं, की त्या जागेला त्यांना नेऊन देणं गरजेचं आहे. पण ती गोष्ट पर्मनंटली नाही आहे. हं. आजारपण तुमचं पर्मनंटली नाही आहे. म्हणजे तिला तिथं बसून खाण्याशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर. ठीक आहे, ते थोड्या दिवसासाठी ठीक आहे. पण तुम्ही जेवायला बसताना नेहमी किचनमध्येच बसलं पाहिजे. आपलं तोंड एकतर पूर्वेला किंवा उत्तरेला व्हायला पाहिजे. अच्छा. हां. मग तुम्ही जर किचनमध्ये बसून पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून जर बसून जेवत असेला मांडी घालून, तर आजारपण तुम्हाला येणारच नाही आणि बेडवर बसायची वेळच येणार नाही. बरोबर आहे, बरोबर. हा सगळ्यात मोठा मुद्दा. हां, आता बेडरूम नंतर एक 2 गोष्टी आपल्या घरात महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम. हां. आता कसं आहे, आपण ज्यावेळेला स्नान करतो त्यावेळेला म्हणजे सकाळची वेळ असते. काय सूर्योदयाला आपल्या हिंदू संस्कृतीत सुद्धा बघा, आपण काही गोष्टी म्हणजे अंघोळ करताना मंत्र म्हणणे, काही-काही लोकं जप करतात, स्तोत्र म्हणतात, हे करतात. तर त्यावेळेला सूर्य उगवत असतो. आलं का? आता मगाशी तुम्हाला मी सांगितले, की पाण्याची दिशा कुठली आहे? पूर्व किंवा उत्तर. उत्तर. तर उत्तर किंवा पूर्वेत दोन्हीकडे तुमचं बाथरूम चालतं. काही प्रॉब्लेम नाही आहे. पण टॉयलेट जे आहे ते तुमचं पश्चिमेत किंवा वायव्येत पाहिजे. पश्चिमेत किंवा वायव्य. वायव्य. जनरली शेजारी-शेजारी असतात, पण ते अव्हॉइड केलं पाहिजे असं म्हणतात. अव्हॉइड केलं पाहिजे. शक्यतो अव्हॉइड करा. हां, फार म्हणजे एक-एक वेळेला करू शकत नाहीत. हां. प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता बाथरूम जर पश्चिमेत असेल तुमच्या, तर 100% घरचा जो कर्ता पुरुष असतो किंवा त्याचा व्यवसाय, त्याला प्रचंड अडचणी असतात. अच्छा. प्रचंड म्हणजे प्रचंड. हं, म्हणजे व्यवसाय स्टेबलच होऊ शकत नाही त्या व्यक्तीचा. इथपर्यंत ते हे करू शकतं. शक्यतो मग अशा वेळेला काय आहे, की तुम्ही जर 100% त्याच्या ट्रीटमेंट करून घेतल्या वास्तुतज्ञांच्याकडून, तर तोही दोष निघून जातो. वास्तुशास्त्रामध्ये फक्त देवाला उपाय नाही. नाही आहे. नाहीतर वास्तुशास्त्रात सगळ्या गोष्टींना उपाय आहे. 100% ईशान्य कोपऱ्याला पर्याय नाही. पर्याय नाही. हां, आणि महत्त्वाची गोष्ट, ईशान्य कोपऱ्यामध्ये जर टॉयलेट असेल, तर त्या टॉयलेटला तुम्ही ट्रीटमेंट जरी केली, तरी रिझल्ट येतो, नाही असं नाही. पण काहीतरी कुरबुर ही राहते. चालू राहते. हां, एवढं मात्र नक्की आहे. अच्छा. आता बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये काय गोष्टी अव्हॉइड करायच्या? काय कराव्या? म्हणजे काय-काय वस्तू ठेवल्या जातात बाथरूममध्ये बऱ्याच गोष्टी. तर तिथं काय असं वास्तुशास्त्र असतं का, की शक्यतो काय करायचं म्हणजे म्हणजे धुण्याचं सामान जे असतं ना, ते हं. बाथरूममध्ये कधी ठेवायचं नाही. धुण्याचं म्हणजे फिनेल म्हणा किंवा हार्पिक वगैरे वापरतो आपण अच्छा. टॉयलेट साबण, तर ते नाही ठेवत. त्या सगळ्या वस्तू तिकडं टॉयलेटमध्ये. अच्छा, त्या टॉयलेटमध्ये हां, ठेवाव्या. टॉयलेटमध्ये. इकडं नाही ठेवायचं. आता ते बरेच वेळेला काय करतात, की बाबा बाथरूम पण साफ करायचं असते, मग ते वापरलं आणि ते तिथंच ठेवलं. अच्छा. तर नाही. आता बाथरूममध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की पूर्व दिशेत कुठेही निळा कलर येऊ द्यायचा नाही. हार्पिकचा कलर कुठला आहे? बरोबर आहे. हां. मग ते छोट्या-छोट्या काही गोष्टी असतात ना, पण त्या सिम्प्टम्स मग ते कलर किंवा त्या वस्तू तिथं आल्या, की त्या हं. तुम्हाला प्रॉब्लेम. आता बरेच वेळेला काय होतं, बाबा आपण ते बाथरूम साफ केलं आणि जो अ, झाडू आहे, ज्यानं आपण साफ केलं ते सगळं, तो झाडू आपण तिथंच ठेवलेला असतो. बरं. मग तो 100% तुम्हाला ड्रॉबॅक्स देणार. मग बरीच लोकं म्हणतात, आम्ही वास्तुशास्त्रानुसार बांधले, पण हं. आम्हाला रिझल्ट नाही. मग या छोट्या-छोट्या चुका झालेल्या असतात. त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. ज्याची जागा जिथं आहे, तिथं त्याला तुम्ही ठेवला, की तुम्हाला प्रॉब्लेम्स येत नाही. बट जगात
मी असंही म्हणत नाही की बाबा सगळ्या वास्तू 100% वास्तुशास्त्रानुसार असतात, असं नाही आहे. कुठलीच नाही आहे जगात. हं. काय? पण मिनिमम तुम्ही 80% पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. काही प्रॉब्लेम असू शकतात. बरोबर. काही. सर खूपच डीप लेव्हलची माहिती आता मिळालेली आहे. पण जाता-जाता एक शेवटचा प्रश्न म्हणून विचारतो, की रेग्युलर उपासना करण्यासारख्या गोष्टी काय असतात की अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही अशा गोष्टी आहेत का? हो, आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रोजच्या रोज घरी हनुमान चालीसा वाचली पाहिजे. अच्छा, प्रत्येकानं. येस. प्रत्येकाने घरी आपापल्या वेळेनुसार वाचा. काही अच्छा. हरकत नाही. हनुमान चालीसा वाचली पाहिजे. शिवलीलामृतातला 11 अध्याय रोज नाही जमला तर किमान सोमवारी तरी तो तुम्ही वाचला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे तुमचं आराध्य दैवत आहे, त्याला किमान तुम्ही त्याचा जो वार आहे, समजा आता जर स्वामींचा वार असेल गुरुवार, तर स्वामींच्या मूर्तीला तुम्ही किमान गुरुवारी तरी अभिषेक घातला पाहिजे. घरी आता तुमच्या पिंड असेल तर पिंडीला तुम्ही न चुकता रोजच्या रोज जलाभिषेक केला पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही नमः शिवाय ह्या मंत्राचा उच्चार करायचा. फक्त ह्या पंचाक्षरी नमः शिवाय ओमचा उच्चार करू नका. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला सगळ्या फॅमिलीने एकत्र या. घरात जे जे लोक आहेत, देवासमोर दिवा लावा. दिवा लावून सगळ्यांनी दत्त महाराजांचा जप जो आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तो, त्याच्यानंतर महाराज स्वामींचा जो जप आहे, महाराज श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, त्यांचा जप करा. आणि शेवटी मग जो देवीचा मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या 3 मंत्रांचा जप करा. घरी तुमच्या रोजच्या रोज आरती करा. अच्छा. देवाला रोजच्या रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. त्याचबरोबर तुमच्या घरी एखादी गाई येत असेल तर तिला रोजच्या रोज जे तुमच्या घरी भाजी भाकरी होईल ते तुम्ही तिला खायला द्या. आणखीन एक वास्तूमध्ये बॅड एनर्जी निर्माण होण्याचं कारण सांगतो, की तुमच्या वास्तूमधून कधीही कोणाला नाराज करून घालू नका. तुमच्या इच्छेनं जे काय होईल ते द्या. आणि तुमच्या घरी ज्या सुवासिनी येतील भेटायला, बोलायला, तुमच्या मैत्रिणी म्हणा, घरचे म्हणा, तर कधीही कोणाला हळदी कुंकू लावल्याशिवाय घरातून घालवायचं नाही. हातावर किमान साखर तरी ठेवा. अच्छा, जाणाऱ्या प्रत्येकाची. येस येस, हे छोटे छोटे उपाय आहेत, हे तुम्ही करत राहा. रोज एक मंदिर कुठलं तरी तुम्ही पकडा, की त्या ठिकाणी रोज संध्याकाळी बाबा एक 5 मिनिटं जाऊन दर्शन करून या. तरी सुद्धा ती एनर्जी तुमच्यासोबत तुमच्या घरी येत असते. येते. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या घरी प्रचंड पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. अच्छा. तुमचे विचार बदलायला चालू होते. तर ते आता एक म्हणतात की निगेटिव्ह एनर्जी घरात येते. म्हणजे काही लोक निगेटिव्ह विचाराची लोक घरात येतात किंवा ते आल्यानंतर म्हणतात की कोणीतरी असं म्हणतात की कोणीतरी दृष्टी लावली, असं म्हणतात की लोक. तर ते कितपत सत्य आहे त्या? त्याची एक गोष्ट सांगतो. मगाशी मी ओझरतो मी बोलून गेलो, की ऑरा, तुमच्या बॉडीचा जो ऑरा असतो तो डिस्टर्ब झाला, की सायन्समध्ये जर सांगायचं झालं की बॉडीचा ऑरा जर डिस्टर्ब झाला तर 100% ह्या गोष्टी घडतात. अच्छा, म्हणजे हे होतं निगेटिव्ह हा. एनर्जी हो लागते हो वगैरे हो होतं. हो. दुष्ट लागणं, निगेटिव्ह एनर्जी लागणं होतं. दुष्ट लागणं म्हणजे कसं आहे, की ज्या लहरी असतात त्या आपल्यावर काम करायला चालू हा. करतात. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की तुम्ही समजा एखाद्या कुणाच्या तरी घरी गेला, म्हणजे हा अनुभवाचा भाग आहे. श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग पलीकडचा आहे. हा अनुभवाचा भाग आहे. तुम्ही बघा, तुम्ही अनुभव कधीतरी घेऊन बघा. एखाद्याच्या घरी गेला किंवा एखादं ठिकाण असं असतं, की तुम्ही तिथं गेल्यानंतर प्रचंड कधी एकदा उठून जाऊ नये तिथं. म्हणजे नको, मला बसायचं नाही तिथं, म्हणजे मला उठून जायचंय असं होतं. असं काय आहे तिथं की ते तुम्हाला उठवतं? अच्छा. आपण विचार करत नाही त्या गोष्टीचा. काय आहे बाबा, मला इथनं चल मग. पण एखाद्या कुठल्या तर अशा ठिकाणी आपण गेलो, की असं बसल्या ठिकाणी आपल्याला शांतपणे झोप लागते. बरोबर. म्हणजे नको वाटतं इथनं उठायला, म्हणजे इथं बसू दे. भले गोंगाट आहे आजूबाजूला, बऱ्याच गोष्टी आहेत, नाही अशा नाही आहेत, प्रसन्न पण वाटतं म्हणजे. प्रसन्न वाटतं. मग असा काय आपल्या शरीरावरती इफेक्ट होतो, की आपल्याला तिथं बसू वाटतं. आणि असा काय इफेक्ट होतो, की आपल्याला तिथं बसू देत नाही. अच्छा. म्हणून तर म्हटलं हा अनुभवाचा भाग आहे. पण काय याच्या मागची काय का म्हणजे हे ती निगेटिव्ह एनर्जी कशी म्हणजे ती क्लीन करता येते का ती? येते. मी आता जे तुम्हाला सांगितलं ना, की आता उपासना तुम्हाला सांगितलं, की बाबा हे तुम्ही केलं पाहिजे. हनुमान चालीसा रोजच्या रोज वाचा. तुम्ही देवाचं दर्शन घ्या, नामस्मरण करा. अच्छा. ह्या गोष्टी.
फारच जर तुम्हाला बाबा वास्तू निगेटिव्ह वाटायला लागली किंवा तर 100% कापूर आणि लवंग तुम्ही घरी रोजच्या रोज जाळायला चालू करा, तरी सुद्धा प्रचंड पॉझिटिव्हिटी तुमच्या कुठे घरी जा राहते. देवाऱ्यात जाळायचा की कुठे जाळायचा? कुठेही जाळा, असं काही नाही. घर वास्तू तुम्ही ब्रह्मस्थानात जाळा, देवाऱ्यात जाळा, किचन मध्ये जाळा, नॉट अच्छा. नेसेसरी. लवंग कापुरावरती लवंग ठेवून हो जाळायचं. हो, रोजच्या रोज तुम्ही करा, प्रचंड पॉझिटिव्हिटी येईल तुम्हाला. काही दिवसांत तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही म्हणजे पूर्ण एकदम सायलेंट तुम्ही झालाय. मी ते सांगतो की वास्तुशास्त्र हा तोडफोडीचा विषय नाही आहे. अच्छा, समजून घ्यायचं. तोडफोड अनुभवाचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट एनर्जीचा भाग आहे. ज्या वास्तुतज्ञाला वास्तू बघण्यासाठी ज्यावेळेला तो घरी येतो, घरी पाऊल टाकल्यानंतर ज्याला तुमच्या घरातली एनर्जी समजते, तो खरा वास्तुतज्ञ. बरोबर आहे. प्लॅनवरती सांगता येतं सगळं, नाही असं नाही, पण एक्झॅक्ट काय आहे त्या वास्तूमध्ये आणि ती वास्तूतली एनर्जी कशी आपल्याला डायव्हर्ट करता येईल हे ज्याला समजतं, तो ऍक्च्युली वास्तुतज्ञ खरा. बरं, म्हणजे कारण माझ्या दृष्टीनं बरं, कारण बरेच जण हे नसतात की हे वस्तू घ्या, ती वस्तू लटकवा, हे द्या, ते द्या, असं करून पैसे उकळण्याचे बरेच प्रकार मार्केटमध्ये आहेत. आता तो काय झालंय की मी असं कोणाला नावं ठेवणार नाही, पण एक गोष्ट आहे त्याच्या मागची, तो त्यांचा बिझनेस आहे. समोरच्या व्यक्तीनं ठरवायचं की आपण त्यात अडकायचं नाही काय अडकायचं. नाही अडकायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण बरेच वेळेला काय होतं की व्यक्ती म्हणजे त्यावेळेला म्हणजे गरज असते की मला हा. ह्यातून बाहेर पडायचं. पडायचं आहे. मी तेच सांगतोय तुम्हाला, जर वास्तू तुमची बांधताना जर तुम्ही 100% वास्तुशास्त्रानुसार बांधली तर तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट हे मिळणार. भेटतात. त्याचा काही प्रॉब्लेमच नाही, तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट मिळणार. पण वास्तू जर डिस्टर्ब असेल तुमची तर त्याचे निगेटिव्ह तुम्हाला ड्रॉबॅक्स हे येणार. त्याच्यासाठी तुम्ही वास्तुतज्ञांच्याकडून प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट घेणे आणि जे काही ड्रॉबॅक्स असतील ते तुम्ही कव्हर करून घेणे. आता माझ्याकडं एक रिसेंटली एक घटना घडलेली, मी तुम्हाला एक सांगतो फक्त काय घडली ती. दोघ जण भाऊ आहेत. तर त्यांचा विषय असा झाला की त्यांना परिस्थिती अत्यंत गरीब आहे त्यांची. मग ते त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी काही जर चालू केलं तर त्याच्यात त्यांना सक्सेस येत नव्हता. मग ते आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या थ्रू त्यांची माझी ओळख होती. मग त्यांनी मला घरी बोलवलं त्यांच्या घरी. तर घरी गेल्यानंतर मला अशी गोष्ट एक लक्षात आली त्यांच्या की पूर्ण घर ज्यावेळेला अनालिसिस आपण प्रॉपर घराचा प्लॅन काढतो, प्लॅन काढून प्रॉपर सगळं अनालिसिस करतो, त्याच्यानंतर घरातली एनर्जी चेक केली जाते, तुमच्या घरातलं पाणी माती याचं सुद्धा परीक्षण केलं जातं. त्याच्यानंतर मग आपण ठरवतो की ह्या वास्तूमध्ये एनर्जी काय काम करते, त्याच्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते. तर त्या दोन मुलांचा असं विषय होता की आम्ही म्हणजे काही करण्याच्या लायकीचे नाही आहोत का, म्हणजे काहीच घडत नाही आमच्या हातून, असं त्यांचा तो विषय झाला. तर ज्यावेळेला परीक्षण केल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की त्यांच्या वास्तूच्या म्हणजे खाली म्हणजे ज्यावेळेला ती वास्तू बांधली गेली त्यांची, त्यावेळेला शल्यचिकित्सा म्हणून एक प्रकार असतो आपला. अच्छा. किंवा वास्तूच्या खाली काय तुमच्या उकरताना काय काय सापडते किंवा हे इथून बघावं लागतं, त्यावेळेला वास्तू तुमची निर्माण केली जाते. वास्तू उकरल्यानंतर खाली काही गोष्टी सापडल्या त्यांच्यात, मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं की हे आहे का थोडंसं फक्त तुम्ही बघा, असं चेक करा. मग ते त्यावेळेला आपण जी एनर्जी जी चेक करतो ज्या पद्धतीने, त्यावेळेला ते आपल्याला गोष्टी सापडल्या की इथे इथे असायची शक्यता आहे. त्यावेळेला आपण चेक केलं, त्याच्यानुसार ट्रीटमेंट केल्या. तर आज तुम्हाला मी सांगतो की त्या व्यक्तीचं स्वतःचं दुकान रन करते, 60 ते 70 लाखाचं दुकान आहे त्याचं. अच्छा. दुकान आहे म्हणजे जी गाडी थांबली होती त्याची ती आता चांगली रुटीनला लागलेली आहे. दुकान आहे. आता म्हणजे लग्न थांबली होती, लग्न सुद्धा त्यांची रुटीनला झाली. मी तुम्हाला तेच म्हणतो की हा एनर्जीचा विषय आहे. ह्यात आता थोडं कर्म पण तुमचा भाग येतो, कर्माचा भाग येतो. जगातली कुठलीही गोष्ट असेल तर ती गोष्ट घडणार आहे, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. कोणी कितीही मोठा जर सांगितलं की बाबा मी ही गोष्ट थांबवू शकतो, नाही, कोणीही थांबवू शकत नाही. घटना घडणार आहे, कारण की स्वतः भगवंतांना सुद्धा मरण होतं. आपण जन्माला आल्यानंतर आपला प्रत्येक पाऊल हा मरणाच्या दिशेने रोज पडतोय. काय जगातली कुठली घटना थांबवू शकत नाही. मग प्रश्न असा पडतो, हे कर्म आहे, हे भोग आहे, मग हे वास्तुशास्त्र का करायचं? बरोबर. हा प्रश्न निर्माण होतो ना. तर वास्तुशास्त्र एवढ्यासाठी आहे की वास्तुशास्त्र तुम्ही ज्या गोष्टीत अडकून पडणार आहे त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे, कर्मानुसार सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण समजा तुम्ही रस्त्याने एखाद्या चालत चाललाय, जाताना एवढासा मोळा असेल, तुमच्या पायात घुसणार आहे. काय तुमच्या काही गोष्टीमुळे ज्या एनर्जी तुम्ही किंवा उपासना ज्या करता त्याच्यामुळे काय होईल की एवढा मुळा घुसायचा तो फक्त चाटून
जाईल. पण घडणार म्हणजे जिथं तुमचे 100 रुपये खर्च व्हायचे आहेत तिथं फक्त तुमचे 2 रुपये खर्च होतील. ह्या उपाययोजना केल्यामुळे. हा, उपाययोजना केल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, उपाययोजनेला तुमच्या उपासनेची जोड पाहिजे. ही पाहिजे. अच्छा. मग आता हे मोठमोठे लोक जे अंबानी, बिर्ला, टाटा हे जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, या सगळ्यांच्या घरी म्हणजे उपासना पण होत असतील आणि असं काही तुमचा अनुभव आहे का? नाही, मी सांगायची गरज नाही, तुम्ही नेटवरती टाका नुसतं. हम्म. मुकेश अंबानी गोइंग टू सिद्धिविनायक, हम्म. का लोक जातात हे? पण यांची घरं जी तुम्ही जर बघितली तर ही वास्तुशास्त्रानुसारच आहेत. बरोबर आहे. काय अमिताभ बच्चनचं जर तुम्ही घर बघितला तर त्यांचं घर हे त्यांच्या एरियातल्या साऊथ ईस्ट कॉर्नर मधलं होतं, आग्नेय बाजूतलं होतं. त्यांनी स्वतःची कंपनी निर्माण केली तरी सुद्धा त्यांना बरेच ड्रॉबॅक्स आले. पण काही दिवसानंतर त्यांच्या घराचं गेट बदललेलं दिसलं बऱ्याच लोकांना. त्याच्यानंतर ते बरीच सुरुवात झाली. अमिताभ बच्चन आता तुम्ही बघत असाल तर त्यांच्या मधल्या बोटामध्ये रत्न आहे, नीलम नावाचं रत्न आहे, त्यांनी कधी काढलं नाही. पण हेही करतात येईल आपल्याला. त्या लोकांचं सक्सेस दिसतं फक्त, पण त्या लोकांनी ते सक्सेस मिळवण्यासाठी काय काय केलंय हे माहित नाही आपल्याला. आणि मी तर असं म्हणतो की ज्या लोकांची श्रद्धा आहे ती लोक आज टॉप वरती आहेत. बघा तुम्ही मुकेश अंबानी, अदानी हे लोक बघा, अमिताभ बच्चन आता तुम्हाला मी सांगितलं हे, म्हणजे बरीच लोक आहेत असे तुम्ही म्हणजे विचार करू शकत नाही. फार एवढी श्रद्धा आहे यांची. बरोबर. श्रद्धा तुमची काम करते आणि तुमचा विश्वास पाहिजे. जी गोष्ट तुम्ही करता त्याच्यावर विश्वास पाहिजे. बरोबर. म्हणजे सिनेमा मंगळावरती आला सिनेमा बघितला, मंगळ ग्रह सोडताना सुद्धा तो वास्तुशास्त्र किंवा त्याची पूजा अर्चा करून, म्हणजे सायन्स आहे म्हणून देवाला डावललं गेले असं नाही झालं तिथे. तर तिथे सुद्धा पूजा अर्चा करून लोकांनी बरं ट्रोल केलं, पण तिथेही पूजा अर्चा केली, सगळ्या गोष्टी केल्या, कुठं तर ते सक्सेस झालं. म्हणजे अडचणी यापूर्वीच्या आपल्या मोहिमांना ज्या अडचणी आल्या होत्या त्यावेळी अडचणी आल्या नाहीत आणि ते सक्सेसफुली म्हणतो नाही मंगळावर पोचलं, लँड झालं आणि ते आपल्या समोर यशस्वीरित्या आहे. तिथं सुद्धा तुम्ही जर एक गोष्ट बघितली ना, कारण टेकऑफची जागा जी आहे ती वास्तुशास्त्रानुसारच क्रिएट केली. अच्छा. तुम्ही जर बघितलं तर ती वास्तुशास्त्रानुसारच क्रिएट केली. अग्नीच आहे त्याच्यामध्ये, तो अग्नेमधनं सोडला गेला. तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या तो लक्षात येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की जेवढ्या वास्तू किंवा जेवढ्या गोष्टी आहेत जे आता आपण बघतो किंवा जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे फक्त एनर्जीचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. तुमची श्रद्धा असेल तर 100% ती गोष्ट काम करते. फक्त विश्वास पाहिजे की ह्यानं हे बदलणार आहे, हा तुमचा विश्वास पाहिजे. नाहीतर सगळेजण म्हणतात माझ्या मनगटात ताकद आहे, मी करू शकतो. पण मला एक सांगा, ज्या वेळेला अंथरुणाला खिळून तुम्ही बसता त्यावेळेला तुमच्या हातात काय आहे? बरोबर. त्यावेळेला तुम्हाला आठवतच ना. मनगडात ताकद नुसते असून चालत नाही. आपण बऱ्याच आता इतिहास साक्षी आहे, पुराण साक्षी आहे की नुसते बलवान तर सगळे राक्षस पण होते, बलवान तर रावण पण होता. शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाई लढल्या, एवढ्या गोष्टी केल्या, पण माता भवानीचं नाव कधी सुद्धा त्यांच्या मुखातनं गेलं नाही. म्हणजे सतत त्यांच्या मुखात भवानीवर प्रचंड श्रद्धा, त्या श्रद्धेच्या जोरावर तर एवढं करू शकले ना. श्रद्धा पाहिजे तुमची. ते जर त्या गोष्टीविषयी श्रद्धा असेल तर तुम्हाला रिझल्ट 100% येतात. म्हणजे उगाच करायचं म्हणून हे वास्तुशास्त्र करू नका. करू नका. तर खरंच ते म्हणजे एकतर ते करायचं प्रामाणिकपणे करा, बाय हार्ट करा, नाहीतर करू नका. मग ते तुमच्या कर्माची भोग म्हणा, तुमच्या नशिबाला ते तुम्ही भोगा. रावणाचा विषय निघाला म्हणून मी एक गोष्ट सांगतो. रावणानं लंका आपली तिथंच भारताच्या दक्षिण दिशेतच का नेली याचा आपण विचार कधी केलाय का? बघा, कधीच केला नाही आपण विचार. सोन्याची लंका होती. मी मगाशी जो मुद्दा म्हटला तुम्हाला की दक्षिण दिशेचा प्लॉट खराब आहे म्हणून लोक सोडून देतात किंवा, पण रावण हा जो मयमत्तम ग्रंथ जो लिहिला, मयासूर जो म्हणतो आपण, तो मयासूर ज्यानं कृष्णाने त्याच्याकडून ती नगरी निर्माण केली, निर्माण करून घेतली, तो मयासूर, तो रावणाचा साडू. अच्छा. असा त्यांनी सुद्धा ते वास्तुशास्त्र त्यावेळेला अप्लाय केलेलं. त्यांनी तिथंच का बांधलं तर त्याला ते सायंटिफिक कारण आहे. म्हणजे ज्या वेळेला हे रामाच्या लक्षात आलं की बाबा हे जिंकणं अशक्य आहे, त्यावेळेला तो सेतू निर्माण केला. म्हणजे दक्षिणेतनं वाट त्याला ती निर्माण झाली. त्याच्यामुळे तो मग कुठेतरी त्याला हे, म्हणजे वास्तुशास्त्र तुम्हाला निगेटिव्ह कसं घडवायचं, पॉझिटिव्ह कसं घडवायचं, तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही वास्तुशास्त्राकडून करून घ्यायचं. क्या बात. खूपच चांगली माहिती मिळाली.
8 दिशा फिरून आलो. 8 दिशा वास्तुशास्त्राच्या हिशोबानं समजून घेतल्या. घराच्या प्रवेशापासून, हॉलपासून, बेडरूमपासून, किचनपासून, टॉयलेट, बाथरूम या सगळ्याचा जवळ-जवळ तुम्ही बारकाईने माहिती दिलीत. आणि मला वाटतं प्रेक्षकांना बऱ्यापैकी हो, हो, हो. वास्तूचं ज्ञान मिळालं असेल. हो, हो, हो. काय असायला हवं, काय नसायला हवं. पण या ही काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा आम्हाला. त्याची उत्तरं आम्ही हो, हो, हो. अभिजित सरांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करू, की पुढच्या एक सेशन करा आमच्यासोबत आणि हो, त्याच्यामध्ये हो. आणखी एखादं ॲडव्हान्स लेव्हलचं सेशन आपण करू, 100% की करू. आणखी डीप लेव्हलचं त्यात नॉलेज मिळेल. हो, पण हो. त्यासाठी तुमच्या कमेंट्स येणं खूप गरजेचं आहे आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचं सेशन तुम्हाला बघता येईल हो, हो. आणि आणखी असेच व्हिडिओ बघता येतील. त्यासाठी न चुकता सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे आहेत आणि तरीही त्यातून आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सरांच्या ऑफिसचा पत्ता आम्ही देऊ. तर ज्यांना सरांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल, शास्त्राबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा वास्तुशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडून त्याबद्दल माहिती मिळवू शकता आणि सर आज इथं तुम्ही आलात आणि म्हणतो ना, की त्याला काही मोल नाही आहे अशा लेव्हलची तुम्ही माहिती दिलेली आहे, की घरातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती दिलेली आहे. मला स्वतःलाही खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आज इथं कॅमेऱ्यावरती बसलेत काही लोकं, हो. त्यांच्याही चेहऱ्यावरती एक प्रसन्नता दिसते, की त्यांनाही काही गोष्टी यातनं कळालेल्या आहेत, मिळाल्या. की खूप डीप तुमचा अभ्यास आहे. सर खूप खूप थँक की तुम्ही या बोलूया या आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि तुमचं वास्तूबद्दलचं ज्ञान बरोबर शेअर केलं. तर सो मच. असंच सहकार्य असू दे आणि आशीर्वाद राहू देत. हो, हो, थँक सो हो. मच. नमस्कार.